सामूहिक म्हणण्याचा हरिपाठ आहे. व्यक्तिगत आपण चिंतन करूया, पण वाचायचा म्हणायचा तो एकत्र येऊन म्हणायचा. आणि त्यामुळे काय आहे की शेवट तुकाराम ज्ञानबा, आता ज्ञानबा तुकाराम ज्या वेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला तो ज्ञानबा हा पहिला आणि तुकाराम हा शेवटचा. आपण कसं म्हणतो, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. म्हणजे ज्ञानबा तुकाराम म्हणताना सगळ्या संतांचा उल्लेख येतो, म्हणून तो मंत्र झाला ज्ञानबा तुकाराम. इथे ज्ञानोबा तुकाराम म्हणलं आहे, हरकत नाही. आपण विचार काय करत होतो, काल जाता जाता एक विचार आणला होता की विठ्ठलाचे माथ्यावर शिवलिंग आहे. शिवलिंग म्हणजे शिव, आणि त्याची उपासना करतात त्यांना शैव म्हणतात, शैव. आणि विष्णूची उपासना करतात त्यांना वैष्णव म्हणतात. म्हणजे शैव आणि वैष्णव सोप्या शब्दात, शैव म्हणजे हर आणि वैष्णव म्हणजे हरी, म्हणजे हरी हर मिलन म्हणजे विठ्ठल. विठ्ठल हा एक सेतू आहे, लक्षात ठेवा, हरी आणि हराचा. इतकं संतांनी सांगितलं निरनिराळ्या पद्धतीने की फक्त वेलांटीचा फरक आहे हर आणि हरीमध्ये, पण तुम्ही केवढा संघर्ष करता, रक्तपात घडवता आणि एकमेकाचा अक्षरशः तुम्हाला सांगतो संहार करतात की आम्ही उभे आणि तुम्ही आडवे. आपण मागेही बघितलं होतं की ज्यांना तुम्ही उभे म्हणता तो कोण, विष्णू. मग ते उभं गंध लावतात, पांडुरंगाला वगैरे उभं गंध म्हणून हे उभे, आणि शंकराला वगैरे आडवं गंध लावतात म्हणून ते आडवे. पण बारीक विचार केला तर ज्यांनी पराक्रम घडवतो कोण, विष्णू, त्याचं सुदर्शन चक्र आडवं आहे ना. मग पराक्रम करतो तो आडव्याने, पण गंध लावतो उभं म्हणून त्यानं उभे म्हणायचं. आणि शंकराचा त्रिशूल उभा आहे पण गंध आडवा लावतो म्हणून शंकरानं आडवं म्हणायचं. मागे आपण एक इंटरेस्टिंग मजेदार गोष्ट बघितली होती की एक वाटसरू रस्त्याने जाताना, ही लहान मुलांच्या पुस्तकातली गोष्ट आहे, पण आपल्याला आजसुद्धा एवढा त्याला अर्थ दिसतो हे लक्षात घेतलं पाहिजे. इथे आहे म्हणजे तो जात असताना अचानक ढग वगैरे भरून आले आणि पाऊस पडायला लागला. अचानक आलेला हा पाऊस असल्यामुळे त्याला कळेना, आडोसा काही नाही. शेवटी त्याला एक अर्धवट बांधलेलं अंडर कन्स्ट्रक्शन एक घर दिसलं. त्याच्यानंतर तो त्या घरात गेला. दुसरा वाटसरू आला, तोही त्याच घरात गेला, कारण दुसरा कुठेच आडोसा नाही आहे, आसरा दुसरा कुठलाही नाही आहे. मग तुम्ही कोण, आम्ही कोण, कुठल्या गावचे, हे होता आम्ही वैष्णव म्हणजे उभे. तो म्हणतो आम्ही शैव, आडवे. आडवे श्रेष्ठ म्हणाला, नाही उभे श्रेष्ठ. भांडण सुरू झालं दोघांच्यात, आणि इतकं की मारामारी सुरू झाली. एवढ्यात तिसरा एक वाटसरू येतो, तोही पावसात भिजत असतो म्हणून तो या घरात येतो. तो त्या दोघांना थांबवतो आणि शांतपणे विचारतो. काय विचारतो, तुम्ही एकमेकांना ओळखता का, एकमेकाचे शत्रू आहात का. ते म्हणतात आम्हाला एकमेकाचं नावही माहीत नाही, आम्ही नुसतं आम्ही उभे आणि ते आडवे म्हणून भांडायला लागलो. तो म्हणाला तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण इथे का आलो, आसऱ्यासाठी आलो बरोबर. पाया, या घराचा पाया आहे तो उभा का आडवा, नाही तो आडवा आहे. नुसत्या त्या बेतो आपण म्हणतो ना त्या उभं राहिलो असतो, पाऊस इथेही लागला असता. म्हणून भिंती नकोत का, भिंती उभ्या नाहीत का. पाया फाउंडेशन आडवा आहे, भिंती उभ्या आहेत, पण नुसत्या भिंती असून काय उपयोग, त्याच्यावर छप्पर नको का, ते छप्पर आडवं आहे, छप्पर आडवं आहे. मग आत्ता आपलं रक्षण कोण करते, आडवा पाया करतोय, आडवं छप्पर करते का उभ्या भिंती करतायत. ते म्हणाले उभे आणि आडवे दोन्ही करतायत. म्हणाला बाहेर बघा. आता हे जास्त सूक्ष्म आहे. पाऊस जो आहे तो उभा का आडवा, पडतो तो उभा आहे पण असा जातो तो आडवा आहे. वारा म्हणाले तो ढग वगैरे उभा का आडवा. आणि सगळ्यात सांगा आकाश उभं का आडवं. आकाशाशिवाय जीवन शक्य नाही आहे.
आपल्या इमारती उभ्या राहतात, आपण निरनिराळ्या हालचाली करतो, आपली वाहनं वगैरे जातात. अवकाश आहे, स्पेस, ते उभं का आडवं? ते म्हणतात नाही नाही, उभं आणि आडवं असल्याशिवाय काहीच घडणार नाही आहे. हा आपण घातलेली सगळी वस्त्र उभा जागा आडवा जागा, उभा जागा आडवा जागा अशीच बनलेली आहेत. म्हणजे उभं आणि आडवं एकत्र आल्याशिवाय निर्मिती होत नाही, विकास होत नाही, काही चांगली घटना घडत नाही, लक्षात ठेवा. आणि त्यामुळे काय, उभंही महत्त्वाचं आहे आणि आडवंही महत्त्वाचं आहे. हे त्या दोघांना पटलं, पण अनेक लोकांना पटलं नाही. अलीकडच्या काळात आपण म्हणतो ना, इतिहासाची उजळणी होते. दुर्दैवानं आता आपल्या श्रद्धेचे प्रश्नसुद्धा कोर्टात सोडवायला लागतात. दुर्दैव आहे, दुसरा कुठलाही देश असा नाही आहे, कुठलाही देश असा नाही आहे की आमच्या श्रद्धेचा विषय आहे. तो तुम्ही काय सांगणार? म्हणजे तुकारामाचं तुम्ही कितवीपर्यंत शिकले आणणार आहात का तुम्ही सर्टिफिकेट? तुकारामाचं शिक्षण हे शाळेतलं शिक्षणच नाही आहे, तुकारामाचं जीवनाचं शिक्षण आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांनी सांगितलेलं आज PhDलाच तुकारामाचे अभंग घेतले जातात. मग त्यांचं शिक्षण कुठलं आहे? विचार करायला पाहिजे. म्हणून ज्या वेळेला रामायण सुरू झालं, मी अलीकडचं उदाहरण देतो, पलीकडे असंच घडलं. उभे आणि आडवे यांच्यात एवढा वाद निर्माण झाला की हे त्रिशूल घेऊन यायचे आणि हे चक्र घेऊन यायचे, एकमेकाची डोकी उडवायचे. मग शंकराचार्य झाले आणि त्यांनी सांगितलं पंचायतन पूजा करूया. आपल्याला हे सगळं माहीत आहे. 5 मुख्य पंथ आहेत भारतात. एक गणेशाची उपासना करणारे गणपत्य, सूर्याची उपासना करणारे सौर, देवीची उपासना करणारे शाक्त, कारण शक्ती ना, शक्तीची उपासना करणारे, शैव, शिवाची उपासना करणारे, आणि वैष्णव. हे 5 आहेत. तुम्ही ज्या पंथाचे आहात त्या देवाला मध्ये ठेवा आणि बाकीच्या देवांना 4 कोपऱ्यात ठेवा. हे पंचायतन त्यांनी सांगितलं. हे गोव्यात आणि कोकणात कुठलेही 5 देवाले की आपण त्याला शिवप्रमुख पंचायतन, हनुमान प्रमुख पंचायतन. 5 म्हणजे पंचायतन नाही आहे, हे सिंथेसिस आहे, एकात्मता आहे, त्याच्यात समन्वय आहे. म्हणजे तुम्ही 4, त्यांनी ते सांगितलं ना, तू तुझ्याच देवाची आरती कर, तू तुझ्याच देवाला नैवेद्य दाखव, तू तुझ्याच देवाला, देव जो मध्ये ठेवलेला आहे तो. पण तू लक्षात घे एक, की तू ज्या वेळेला तुझ्या देवाची आरती करशील त्यावेळेला बाकीच्या देवांची सुद्धा आरती केलेली असेल, तो प्रकाश त्यांनाही मिळत असेल. कशाला भांडता उगीच? तुझं मध्ये ठेव, बाकीच्यांच्या बाजूला ठेव. हे लोकांना एवढं मान्य झालं आणि ते जे रक्तपात घडत होता ना, तो बऱ्यापैकी थांबला. पण त्याला परत काही शतकं गेली. शतकं गेल्यानंतर परत आम्ही शैव श्रेष्ठ आणि वैष्णव कनिष्ठ 2 एकादशी जर आल्या तर पहिली स्मार्तांची म्हणजे शैवांची असते आणि दुसरी भागवत म्हणजे वैष्णवांची असते. 2 एकादशी बऱ्याच वेळेला येतात. आजही एकादशी, उद्याही एकादशी. तर मग पहिली एकादशी शैवांची. त्याला अर्थ आहे, कारण भारतात शिवाची पूजा आधी सुरू झाली, विष्णूची नंतर सुरू झाली. त्यामुळे काय की ज्या वेळेला ऋषींनी बघितलं की अरे ब्रह्मा विष्णू महेश हे एकत्र करून दत्त नावाचं देव, दत्त म्हणजे दिलेलं, हे दैवत त्या ऋषींनी दिलं आपल्याला, भांडू नका. कारण जो ब्रह्मा तोच विष्णू तोच महेश, हे 3 एकत्र आले ना, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. आरती म्हणतो आपण. हा कशाचा प्रयोग होता? सिंथेसिसचा प्रयोग होता. भांडू नका तुम्ही. लोक दुसरं भांडण सुरुवात केलं की किती झालं तरी शिवश्रेष्ठ आहे आणि हा आमचा कनिष्ठ आहे. मग ऋषींनी आणखीन एक दैवत तयार केलं, विठ्ठल नावाचं. कृष्ण, विठ्ठल म्हणजे कृष्ण, गोपाल कृष्ण विठ्ठल. तो कोण आहे? वैष्णव आहे. त्यांनी डोक्यावर शिवलिंग धारण केलं म्हणजे तो शैव आहे. असं भांडण पूर्वी झालं होतं, जे अगदी अलीकडे झालं. तुम्हाला माहीत असेल की रामायण सिरियल ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला सगळ्या जगातल्या लोकांना तिने मोहिनी घातली होती. सगळ्या जगात जवळजवळ त्या पाऊण तासात 9 ते पावणे 10 प्रत्येक रविवारी ते रामायण चालू असताना ट्रॅफिकसुद्धा थांबायचे. सर्व धर्माचे ड्रायव्हर्स असतील तिथे थांबून हे बघायचे. आपल्याकडे तर जास्त, जगात सगळीकडे रामायणाची मोहिनी ज्याला म्हणतात ती त्यावेळेला लोकांना कळली आणि ते लोकांना एवढं आवडत होतं, एकदम बंद झालं. पहिल्यांदा बंद झालं, लक्षात ठेवा. त्यावेळेला 1-2 आठवडेच बंद झालं.
का बंद झालं? कारण लोकांनी सांगितलं तिथे एक चूक झालेली आहे की राम ज्या वेळेला वसिष्ठांना नमस्कार करतो आणि वसिष्ठ आशीर्वाद देतात त्यावेळेला त्यांनी जो उपर्ण घातलेला आहे त्याच्यावर जय श्रीराम लिहिलेला आहे. राम हा शिष्य आहे, वसिष्ठ हे गुरु आहेत. मग त्यावेळेला तो राम एवढा लहान, जय श्रीराम कुठून आला? जय श्रीराम रावणाचा पराक्रम केल्यानंतर, आणि रावणाचे शेवटचे शब्द आहेत जय श्रीराम. हनुमंत जय श्रीराम म्हणायचा, पण लक्षात घ्या त्यावेळेला कुठे आला जय श्रीराम? तो विद्यार्थी आहे, आपल्या गुरुला नमस्कार करतोय. ही चूक लक्षात आली. 1 आठवडा 2 आठवडे आपण ही चूक सुधारूया. लोकांच्याकडून सूचना मागवल्या. मग लोकांनी सांगितलं त्यांचा ते जे उपर्ण आहे ते काढा आणि ज्याच्यावर ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे ते उपर्ण घाला ना, कारण शिव खूप आधीपासून आहे. ते घातल्यावर सुरू झाली. काही प्रयोग एपिसोड झाले, पुन्हा बंद झाली. पुन्हा बंद झाल्यानंतर का बंद झाली? कारण ज्या वेळेला त्यांनी गंगावतरण हा दाखवला एपिसोड, अप्रतिम दाखवला होता. गंगा ही सहज गोष्ट म्हणून सांगतो तोपर्यंत आणखीन 4 लोक आले तर, की गंगा आणि पार्वती या दोन्ही बहिणी आहेत. त्यांच्या वडिलांचं नाव हिमवान किंवा हिमालय आणि मैना आईचं नाव. या दोन्ही मुली. पार्वती शांत, तिचं एकच ध्येय शंकराला मिळवायचं. गंगा खोडकर, अवखळ, नॉटी, ती खळखळत व्हायची आणि जिथे ऋषी बसलेले आहेत मुद्दामून त्यांना वाहून न्यायची. त्यांनी जर शिवलिंगाची पूजा करत असतील तर शिवलिंग वाहून न्यायचे. त्यामुळे ऋषी चिडले, तू इथे वाहण्याच्या योग्यतेचीच नाही आहेस, पण तू पवित्र आहेस म्हणून आम्ही तुला शाप देतो की तू स्वर्गात जाशील आणि ही जी हिमगंगा आहे, ही भूगंगा आहे, ती तू श्रीपाद म्हणजे विष्णू, ती स्वरगंगा बनशील, आकाशगंगा बनशील. तिला ते बरंच होतं, कारण विष्णूच्या पायापासून व्हायला लागली, स्वर्गात गेली. प्रसंग कुठला आहे की ज्या वेळेला सगर नावाचा राजा, त्याचे 60,000 पुत्र म्हणून सांगितले जातात आणि त्या पुत्रांनी अश्वमेधाचा घोडा इंद्राने लपवून ठेवला. कुठे ठेवला? कपिल मुनींच्या मागे. आता गंगा जिथे सागराला मिळते त्याला गंगासागर म्हणतात, ज्याला आपण बे ऑफ बेंगॉल म्हणतो इंग्लिशमध्ये, गंगासागर. आणि तिथे गुहेत कपिल मुनी बसलेले होते. आता कपिल मुनींचं छोटं मंदिर आहे तिथे. कपिल मुनींच्या जन्मदिवशी जत्रा भरते तिथे, खूप लोक येतात. अजून तो इतिहास जिवंत आहे. ते गुहेत बसले होते. इंद्राला त्यांचे देवांचे गुरु जे बृहस्पती त्यांनी सांगितले इंद्राला की हा घोडा तू लपवून ठेव, कारण त्यांचा अश्वमेध पुरा झाला आणि त्यांनी जर स्वर्गाचं राज्य मागितलं तर मला द्यावं लागेल. हा अश्वमेध पुरा होऊ देऊ नकोस. काय करायचं? घोडा लपवून ठेव. कुठे लपवून ठेव? अशा ठिकाणी लपवून ठेव एक तर तो त्यांना सापडणार नाही, आणि सापडला तरी तो सोडवताना त्या सगळ्यांचा नाश होईल अशी एखादी परिस्थिती, अशी एखादी स्थिती किंवा प्रसंग किंवा स्थान बघ. इंद्राने बघितलं हे बसलेले आहेत आणि हे तेजस्वी आहेत. अनेक वर्ष जर डोळे बंद करून एखादी ऋषी आपण सुद्धा बसलो तर डोळे उघडल्यानंतर त्या डोळ्यात शक्ती येते आणि ती शक्ती ही योगाग्नी निर्माण करणारी असते, समोर आलेल्याला जाळून टाकते. असे अनेक प्रसंग आहेत. तुम्ही साधा प्रयोग करा ना, 12 वर्ष नको, 12 दिवस तरी मौन पाळा, पूर्ण मौन. मग 13व्या दिवशी तुम्ही जे बोलाल त्याला एवढं सामर्थ्य किंवा एवढं वजन आलेलं असतं की 12 दिवसापूर्वी जी व्यक्ती नवरा असेल किंवा मुलगा असेल ऐकत नसेल, 13व्या दिवशी सुतासारखी सरळ येते. कारण आता तुम्ही जी वाचा आहे, जी वाया घालवत होतात, जसं डॅम घालतात आणि पाण्याचा साठा वाढवतात, तुम्ही तसं वाढवलेलं आहे. कपिल मुनी तर शतकं झालेले होते, ध्यानस्थ बसलेले होते. त्यांच्या मागे अशा पद्धतीने इंद्रानं घोडा तो अश्वमेधाचा नेऊन बांधला की तो काढायचं म्हटलं की हे डिस्टर्ब होणार आहेत, ते ध्यानातून उठणार आहेत, अग्नी बाहेर पडणार आहे आणि ते ज्याच्याकडे बघतील त्याची राख होणार आहे. हे सगळीकडे शोधत होते. 60,000 असा उल्लेख केलेला आहे या कथेत. गेले गुहेत, आधी त्यांची संख्या जास्त, त्यातून गुहा, त्यातून तो घोडा बरोबर कपिल मुनींच्या मागे बांधला आहे. त्यांना वाटलं या ऋषीनेच तो घोडा चोरलेला आहे. उन्मत्त ते लोक, उन्मत्त. त्यांनी ऋषीलाच हलवलं पहिल्यांदा घोडा सोडण्यापूर्वी.
व ऋषींच्या डोळ्यातून योगाग्नी निर्माण झाला, अग्नी निर्माण झाला, जसा शंकराच्या डोळ्यातून होतो. सगळ्यांच्याकडे बघितल्यानंतर जो जिथे उभे होता तिथे जळून राख झाली. असे 60,000 ढीग झाले होते. हे सगर त्याच्या पुत्रांचा उद्धार करण्यासाठी गंगा इकडे आणली आणि गंगा पुढे त्या सागराला, म्हणजे ती सागर झाली, गंगा सागर झाली. सगराचा म्हणून सागर हा शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. तर गंमत काय आहे, ज्या वेळेला ढीग झाले मग आता करायचं का, ह्यांना मुक्ती नाही ना. म्हणून दिलीप नावाचा राजा त्यांनी प्रयत्न केला, अंशुमान नावाचा राजा त्यांनी प्रयत्न केला. काय केलं त्यांनी, निरनिराळी स्तोत्र म्हणली, तप केले, यज्ञ केलं. पण नंतर सांगितलं की गंगा जी आहे ती जर आली पृथ्वीवर आणि तिचं पाणी जर या सगळ्या 60,000 ढीग आहेत राखेचे गेलं, प्रत्येकाचा उद्धार होईल. हे काम भगीरथाने केलं. म्हणून आपण त्याला भागीरथी सुद्धा म्हणतो गंगेला, गंगा भागीरथी. मग त्यांनी गेला, त्यांनी स्तुती केली. विष्णू म्हणाला माझी काहीच हरकत नाही आहे. गंगा म्हणाली मला उलट आवडेल खाली यायला, कारण माझी बहीण, माझे आई वडील खालीच आहेत, हे स्वर्गात काय, मी खाली यायला तयार आहे. पण माझी एक अडचण आहे. आता इथे विठोबाची गोष्ट सुरू होते, लक्षात ठेवा. माझी एक अडचण आहे, तुम्ही वरून जर पडले तर पृथ्वीला छिद्र पडेल, बुराक म्हणतो आपण मोठं, आणि मी परत अंतराळात निघून जाईल. तुम्हाला काय उपयोग त्याचा? मग काय करायला पाहिजे? एक शक्ती निर्माण करा तुम्ही, की मी वरून पडल्यानंतर मला धरेल, धारण करेल. अशी शक्ती म्हणजे फक्त शिव. अमृत मंथनातून पहिल्यांदा हलाहल निघालं, शिवानी प्यायलं. आता गंगा पडते वरून, शिवानी आपले केस सोडले, त्रिशूळ आडवा धरला, त्रिशूळात सगळी शक्ती आहे, पाय फाकून उभा राहिला, कारण वरून गंगा पडणार आहे. आणि ती पडल्याबरोबर त्यांनी आपले केस बांधून घेतले आणि गंगेला तिथे ठेवलं. गंगा आली होती कशासाठी? या सगर पुत्रांचा उद्धार करण्यासाठी. विष्णूला त्यांनी प्रसन्न केलं भगीरथाने, गंगा खाली आणली. आता शंकराला प्रसन्न करायला पाहिजे की गंगेला सोड म्हणून. शंकर प्रसन्न झाला आणि भगीरथाने गंगेला सांगितलं मी तुला वाट दाखवतो, तू खोडकर आहेस म्हणून तुला वर पाठवलं होतं. आता त्रास देऊ नकोस कोणाला. तरीसुद्धा मूळ स्वभाव जाईना. आपण म्हणतो ना, एक जन्नू नावाचे ऋषी आहेत, ते ध्यानस्थ बसलेले आहेत. गंगा त्यांना ढकलून दुसरीकडे इकडे तिकडे न्यायला लागल्यावर ते चिडले. योग सामर्थ्याने त्यांनी सगळी गंगा पिऊन टाकली. परत संकट आलं नवीन. ती पिऊन टाकल्यानंतर भगीरथ म्हणाला ही गंगा कशासाठी आणली आहे? माझ्या पूर्वजांच्या उद्धारासाठी नाही. माझे पूर्वज तिकडे आपण म्हणतो ना, कपिलांची गुहा म्हणजे कलकत्ता, सुंदरबन, कलकत्ता, जिथे मिळते गंगा तिथे आहेत. पण गंगा बाकीच्या प्रदेशातून जाईल, तो प्रदेश आबाद होईल, तिकडे शेती चांगली होईल, तिकडे ऋषी आश्रम बांधतील, तिकडे तपश्चर्या करणारे तपस्वी किंवा साधू येतील, तिथे विद्वानांच्या चर्चा वगैरे होतील, चांगल्या ग्रंथांचं लेखन होईल, अत्यंत पवित्र होऊन जाईल तो भाग. हे जन्नू ऋषींना पटल्यानंतर त्यांनी जी गंगा पिऊन टाकलेली होती ती आपल्या कानातून बाहेर सोडली. जन्नू ऋषींनी सोडली गंगा, म्हणून गंगेचं आणखीन एक नाव आहे जान्हवी. आपण जान्हवी म्हणजे गंगा, भागीरथी म्हणजे गंगा. तर ती मग या आली खाली. भगीरथांनी वाट दाखवली. मग काशी काय, ऋषिकेश काय, किंवा प्रयाग, अलाहाबाद, म्हणजे आपण त्याला प्रयाग तीर्थ म्हणतो, हे सगळी तीर्थक्षेत्र वगैरे करत करत बाजूची दोन्ही काठांवरची भूमी संपन्न करत गंगा निघाली. हा गंगेचा जो इतिहास आहे ना, त्याला पूर्वीच्या इतिहासकारांनी म्हणलेलं आहे द स्टोरी ऑफ गंगा इज द हिस्ट्री ऑफ इंडिया. तुम्हाला भारताचा जर अभ्यास करायचा असेल तर गंगेच्या या स्टोरीला म्हणजे कथेला तुम्ही चुकवू शकणार नाही. हे मी तुम्हाला थोडक्यात सांगतोय. आता प्रश्न कुठे आला? हे सगळं इतकं चांगलं दाखवलं त्या रामायण सिरियलमध्ये. बघताना अगदी खूप चांगलं वाटत होतं की अरे गंगा पडते आहे, शंकर उभा आहे, शंकराने आपल्या जटेत त्या गंगेला बांधून टाकलेलं आहे. इतकं सुंदर झालं आणि बंद पडलं रामायण. रामायण का बंद पडलं? कारण का आमच्या भावना दुखावल्या. तुम्ही जे गंगावतरण दाखवलं त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या.
आमच्या म्हणजे कुणाच्या? लिंगायतांच्या. लिंगायत कुठले? कर्नाटकातले. कर्नाटकात लिंगायत म्हणजे लिंगसुद्धा ते इथे बांधतात आणि लिंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही. कडक कांदा नाही वगैरे हे सगळे आहेत ना, ते लिंगायत. आमच्या भावना दुखवल्या, कारण तुमच्या देवाच्यात, हे भारत आहे हा फक्त, तुमच्या देवाच्या पायापासून निघालेली गंगा आमच्या देवाच्या डोक्यावर उतरलेली कशाला दाखवली? तुमचा देव म्हणजे विष्णू, स्वर्गात विष्णूच्या पायापासून, म्हणून तिला श्रीपाद तीर्थ असंही म्हणतात. पायापासून वाहणारी ती शंकराच्या डोक्यावर, आमच्या देवाच्या डोक्यावर. तुमच्या देवाचा पाय ना आमच्या देवाचं डोकं. कोर्टात गेले, कोर्टाने स्टे आणला म्हणून ती सिरियल बंद पडली. लोकांना कळे ना, कोर्टाने सांगितलं तुम्ही सिद्ध करा की हे जे दृश्य आहे ते म्हणाले पुराणातलं आहे. पुराणातलं वाचतं कोण हल्लीच्या काळात? आणि कुणाला पण तुम्ही दाखवल्यामुळे कोटी कोटी लोकांनी ते बघितलं आणि आमच्या भावना दुखवल्या. आमच्या देवाच्या डोक्यावर तुमच्या देवाच्या पायापासून निघालेली गंगा पडलेली तुम्ही इतकी छान दाखवलीत. त्यावेळेला कोर्टात वादविवाद सुरू झाला आणि मग कोर्टात पांडुरंगाचं उदाहरण दिलं. म्हणजे पांडुरंग आला नाही, पण पांडुरंगाच्या एका अर्थाने साक्ष काढली गेली की पांडुरंग हे दैवत निर्माण केलं गेलं, की पांडुरंगाचा देह विष्णूचा आहे, कृष्णाचा आहे, विठ्ठलाचा आहे, पण त्याच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणून शैव आणि वैष्णव या दोघांचा संगम आहे आणि तिथे आमच्या देवाच्या पायापासून तुमच्या देवाच्या इकडे आमच्या देवानंच तुमच्या देवाला डोक्यावर घेतलं आहे. बरोबर की नाही? हे आमच्या देवानं विष्णूने शिवलिंग डोक्यावर घेतलेलं आहे. फिटमफाट झाली की ते लिंगायतांना पटलं, खटला मागे घेतला आणि रामायण सिरियल सुरू झाली. सुरू झाल्यानंतरच्या एपिसोडमध्ये हे सगळं त्यांनी सांगितलं. अनेक जणांनी शेकडो पत्र आली, हजारो पत्र गेली. बंद का केली रामायण सिरियल एकदम? ते म्हणाले आम्ही बोलू शकत नव्हतो कारण कोर्टात होती मॅटर. आता मी तुम्हाला सांगतो मुद्दा काय आहे की ही जी गंगा आहे ती ज्यावेळेला शंकराच्या डोक्यावर उतरली आणि नंतर भगीरथाने तिला वाट दाखवली आणि पार अगदी गंगा सागरापर्यंत नेली, जिथे ते त्याचे पूर्वज म्हणजे हे सगर पुत्र होते. लक्षात घ्या की त्यांचा उद्धार झाला आणि गंगा म्हणाली की मी काय करू पाण्याचं, कारण मी थांबू शकत नाही. ग म्हणजे गमन करणे, लक्षात ठेवा. आणि गंगा म्हणजे विच इज गोईंग अँड ऑन गोईंग अँड गोईंग, नेव्हर गॉन. गंगा गॉन कधी नाही आहे, कारण जरी सागराला मिळाली तरी गंगोत्रीपासून वाहतच असते, तिचा प्रवाह थांबला नाही आहे. आता मी हे टेबल भिंतीकडे नेलं, भिंत आली की टेबल थांबणार आहे, कारण टेबल गंगा कुठे? मी कायम वाहणारी आहे. मला मार्ग तर काय करू मी माझ्या पाण्याचं? तिथे एक मोठा असा खड्डा होता ज्याला महारद, रद म्हणजे खड्डा, आणि रद हे विष्णू सहस्रनामातलं एक नाम आहे. रद, हृद नाही, हृदय नाही, रद. आणि त्या खड्ड्यात तू तुझं पाणी टाक. आणि गंगा ते टाकायला लागली आणि त्याला गंगा सागर म्हणायला लागले. आणि तो समुद्र आपल्याला आत्ता जे वाचणार आहोत त्रिवेणी संगमी, त्यातलं इथे हा एक उल्लेख आहे, लक्षात ठेवा. मुद्दा काय आहे? एकादशी का बांधता तुम्ही? म्हणून आणखीन एक दैवत तयार केलं की जे आपल्या समोर आहे, आपण ज्याला हनुमान म्हणतो. हनुमान हे कसं दैवत आहे? ज्या वेळेला शंकराला, हे सगळं पुढे येणार आहे म्हणून मी गोष्टी सांगतोय, शंकराला अत्यंत आपण ऋणात आहोत रामाच्या, रामनामाच्या. कारण काल बघितलं की आग सुरू झाली विष प्यायल्यामुळे, ती आग कशानेही थांबली नाही, शांत झाली नाही. राम नाम आतून सुरू झालं, राम राम राम, आणि त्याच्या स्पंदनामुळे, त्याच्या मसाजमुळे आतला जो दाह आहे ना तो शंकराचा थांबला. त्याला इतकं बरं वाटलं, तो म्हणतो इतकं बरं वाटणारं रामनाम मी थांबू कशाला, अखंड राम घेतो. काल आपण बघितलं की 21,600 जप हे बोलिले शिवाचे माप. शंकराचं जपाचं माप, शंकर किती जप करतो रोज? 21,600. आणि काल आपण बघितलं मिनिटाला 15 या गतीनं 24 तासात आपण 21,600 वेळा श्वास घेतो. आपण म्हणजे हेल्दी मॅन, म्हणजे प्रत्येक श्वासाला जर शंकर राम 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 राम, तर दिवसातून तो 21,600 घेतो. गंमत बघा, समर्थाने प्रश्न विचारला आहे की तो शंकर 21,600 घेतो,
तू किंकर का नाही घेत रामनाम? साधा प्रश्न आहे. किंकर म्हणजे कोण? तर शंकर हे सगळ्यात वरचं स्थान आहे. त्याच्यानंतर नोकर, त्याच्यानंतर चाकर आणि त्याच्यानंतर किंकर. हे पूर्वी सांगितले, काही नवीन मंडळी चिंतनासाठी बघा. शंकर म्हणजे सगळ्यांचं शम, कल्याण करणारा देव किंवा कल्याण करणारी शक्ती म्हणजे शंकर. नोकर, आपण सगळेजण नोकर आहोत संसाराचे, पण जाऊ द्या. जो नोकर असतो त्याला सर्व्हिस कंडिशन्स असतात. तो म्हणतो मी क्लर्क आहे, मी 10 वाजता येणार, 5 वाजता जाणार आणि मी फक्त टायपिंग करणार, कारण आय एम अपॉइंटेड ॲज क्लर्क. मी फक्त टायपिंग करणार. म्हणजे त्याला गरम वाटायला लागलं म्हणून त्याने पंखा लावला आणि टेबलावरचे कागद जर खाली पडले तर ते उचलणार नाही, तो पिऊनला बोलवणार. हा नोकर आहे. ही नोकर कल्चर आपल्या देशात खूप आहे. बाबूशाही, ब्युरोक्रेसी. तर तो उचलणार नाही. हा नोकर. त्याचं काय? कामाचं स्वरूप ठरलेलं आहे आणि वर्किंग आवर्स ठरलेले आहेत. आय विल वर्क ओनली ड्युरिंग दोज वर्किंग आवर्स, आणि मी तेच काम करेन ज्याच्यासाठी मला पगार देता. हा नोकर. त्याच्या खालची पायरी आहे चाकर. चाकराचं काय आहे? त्याला वर्किंग आवर्स ठरलेले आहेत, पण त्या वर्किंग आवर्समध्ये त्याला सांगाल ते काम केलं पाहिजे. मग तो 10 वाजता येईल, 6 वाजता जाईल. पण 10 वाजता आल्या जरा धुणं धुव रे, धुतलं. आता चल रे, भांडी घातली, नंतर अंगण झाड घातलं, मुलांना शाळेत पोचव, हां येताना भाजी आण. सगळं तो 10 वाजता येणार, त्याच्या आधी काम करणार नाही, आणि 6 वाजता जाणार, त्याच्यानंतर काम करणार नाही. पण त्या 10 ते 6 मध्ये कुठलंही काम करेल. आणि किंकर म्हणजे गुलाम. तो म्हणतो की तुम्ही मला भांडी घासायला सांगितली, घातलं, आता किंग करो मी. आता काय करू? किंग करो मी म्हणजे आता काय करू? नाही, धुणं धुतलं, आता काय करू? आता किंग कर. त्याला किंकर म्हणतात. आपण सगळेजण किंकर आहोत, स्लेव्ज. आणि स्लेव्ज कोणा बॉसचे नाही, प्रत्येकाला बॉस आहे, पण आपल्या इंद्रियांचे आपण गुलाम होतो. आपल्याला खाऊ नये असं वाटतं तरी ते खातो, पाहू नये असं वाटतं तरी आपण पाहतो, बोलू नये असं वाटतं तरी आपण बोलतो. हे लक्षात ठेवा. काय चांगलं आहे ते कळून सुद्धा आपण वाईट आहे ते स्वीकारतो. वाईट आहोत, किंकर. परिस्थिती आपली तशी झालेली आहे. समर्थ काय विचारतात? 21,600 वेळा म्हणजे दर श्वासाला राम म्हणाला शंकर, आणि तू सगळ्यात खालचा किंकर. तू किती नाम घ्यायला पाहिजेस? आपण घेत नाही. हे आर्ग्युमेंट कुणी केलं आहे? मनाच्या श्लोकात समर्थांनी केलेलं आहे. आता ज्ञानदेव काय म्हणतात ते बघा. मी एक लक्षात घ्या. मी हनुमंताचं तुम्हाला सांगत होतो. तर झालं काय, पार्वतीला तो नेहमी म्हणायचा की आता माझं आग शांत झालेली आहे, पण मी ऋणात आहे रामाच्या, मला काहीतरी रामाची सेवा केली पाहिजे. मग जा आणि करा सेवा. पार्वती म्हणते. शंकर म्हणतो तो रामाला ओळखत नाही. मी जर शंकर देव म्हणून गेलो तर रामच माझी सेवा करेल. हे विचार करा. म्हणजे माझ्या लोटांगण झाले पायावर शंकर आलेले आहेत म्हणून. मी जर माणूस म्हणून गेलो, नर म्हणून गेलो, तर गेल्या राम मला आलिंगन देईल आणि म्हणेल अरे तू माझा सखा आहेस, तो मला सेवा करू देणार नाही. म्हणून मी वानर बनून जातो. हा संवाद आहे. मी वानर बनून जातो. देहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, जनासी सांगतो खुणा श्रीराम राम हे म्हणा. मी वानर म्हणून जातो. वानर म्हणून गेल्यानंतर तो माझी सेवा स्वीकारेल. म्हणून हनुमान हा जरी वानर असला तरी राम हा विष्णूचा अवतार आहे. लक्षात घ्या. एक वाक्य, मग आपण वाचायला सुरुवात करू. राम हा विष्णूचा अवतार, त्याचा सेवक म्हणून वैष्णव कोण? हनुमान. बरोबर. आणि स्वतः तो शंकराचा अवतार म्हणून शैव. म्हणून शैव आणि वैष्णव यांचा संगम म्हणजे हनुमान. हनुमानाला कशाचाही विरोध नाही आणि कुठल्याही पंथाचा हनुमंताला विरोध नाही. गणपतीला विरोध नाही, ओमला विरोध नाही, श्रीला विरोध नाही, स्वस्तिकला विरोध नाही आणि हनुमंताला विरोध नाही. मी शक्तीचा उपासक आहे, हनुमान मला चालतो. कारण हनुमंताला पहिली एकादशीही चालते शैव म्हणून, स्मार्त एकादशी, आणि दुसरीही चालते वैष्णव म्हणून, विष्णू भक्त म्हणून. असं हे अत्यंत संवादी दैवत आहे. म्हणून हनुमंताचा जो उपासक आहे ब्रॉड माइंडेड, त्याचं हृदय उदारच झालं पाहिजे, सर्व समावेशक. हनुमंत नाही का सगळ्यांना.
आणि प्राणनाथ म्हणतो, जगन्नाथ म्हणतो, लोकनाथ म्हणतो. हा नाथ आहे कोण? हा नाथ आहे हनुमान. हनुमानाशिवाय जीवन शक्य नाही रामाचं, जीवन शक्य नाही ब्रह्मा विष्णू महेशाचं. आणि त्यामुळे हनुमंताचा मान खूप वरचा आहे. आपण इथे बसलोय, हनुमानही आहे. आणि हनुमान म्हणजे शिव आणि विष्णू, आणि हा म्हणजे विठ्ठल म्हणजे विष्णू आणि शिव. ही दोन्ही दैवत अशी आहेत की जी आपल्याला शिकवतात भांडू नका, उभा काय आडवा काय, जीवनाला दोन्ही आवश्यक आहेत. पुढे चला, पुढे चला. आपण आता पुढे जाऊया. तिसरा जो अभंग आहे, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी. त्रिवेणी संगम हा नद्यांचा अनेक ठिकाणी आहे जगात. त्रिवेणी संगम काय 5 नद्या भारतात एके ठिकाणी मिळतात. गुगलवर बघा. मग ते जास्त पवित्र स्थान आहे. पण त्रिवेणी म्हणजे 3 सागरांचा संगम फक्त भारतात आहे. दक्षिण दिशेला कन्याकुमारीला 3 सागर आपल्याला माहीत आहेत. एक गंगा सागर, बे ऑफ बेंगॉल. दुसरा अरेबियन सी, ज्याला आपण सिंधू सागर म्हणतो. सिंधू त्या सागरात गेले ना, सिंधू सागर. आणि खाला हिंद महासागर, इंडियन ओशन. हे 3 एके ठिकाणी मिळतात. म्हणजे जगातलं सगळ्यात पवित्र स्थान स्नान करण्यासाठी हे आहे रामेश्वर, कन्याकुमारी. तुम्ही तिथे जर गेलात तर तिथे प्लास्टिकच्या पिशवीतून रेती विकत मिळते. ते अनेक लोक घेऊन येतात. एवढे छोट्या छोट्या बॅग्स असतात. त्याच्यात काळी रेती आहे, तांबडी रेती आहे आणि या दोघांचा पांढरी रेती आहे. 3 रंगांची रेती त्या संगमात आढळते. म्हणजे एक बे ऑफ बेंगॉलची आहे, एक अरेबियन सीची आहे आणि एक इंडियन ओशनची आहे. हे 3 संगमांचं म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना सागरांचा संगम, हे एकमेव स्थान आहे. हनुमंताच्या जीवनातला एक प्रसंग बघा. ज्या वेळेला विभीषण आला, उभा राहिलेला आहे त्याच्या 4 ह्याच्या की रामा मी तुझा भक्त आहे, मी तुला शरण आलेलो आहे. रावणाचा मी भाऊ विभीषण, रावणाने मला लंकेतून हकलून दिलेला आहे. सगळे म्हणाले अरे हा शत्रूचा भाऊ आहे, हा पुढे घातक ठरू शकतो, याला परत जायला सांगा की आत्ताच मारून टाक. सगळेजण बोलले, हनुमान बोलला नाही. हनुमान का बोलला नाही? कारण त्या सगळ्यात राम धरून सगळ्यांच्यात फक्त एकटा हनुमान आहे ज्याने विभीषणाला बघितलं आहे. ज्यावेळेला तो लंकेत गेला होता, सीतेचा शोध घेत होता, रात्रभर शोध घेतला आणि पहाटेच्या वेळेला त्याच्या नाकात यज्ञाचा धूम गेला. तो म्हणतो आत्ता लंकेत, लंका ही भोगनगरी, भोगनगरीत पहाटे कोण यज्ञ करतोय? बघितलं तर विष्णूचं, रामाचं नाम यायला लागलं. अरे इथे रामभक्त कोण? रामाचा शत्रू रावण, त्याच्या लंकेत हा रामभक्त कोण? ज्याला आपण मराठीत म्हणतो भांगेत तुळस. भांग म्हणजे काय माहीत आहे तुम्हाला? आणि तुळस. आणि जातो जवळ तर खरंच त्याच्या घराच्या भोवती तुळस असते. तो आणि हे 4 त्याचे साथीदार म्हणजे सहकारी, ते 5 असे असतात जिथे यज्ञ चालू आहे, जिथून यज्ञाचा धूम वरती येतोय, जिथे नाम चालू आहे आणि नाम विष्णूचं किंवा रामाचं. तो आश्चर्य वाटतो, आत कोण आहे बघण्यासाठी. तो बाहेर उभा राहतो हनुमान. इतक्यात दार उघडून विभीषण बाहेर येतो. विभीषण म्हणतो अरे तुला मी पहिल्यांदाच बघतोय, तू वानर आहेस ना, इकडे कसा आलास तू आणि रस्त्यावर कशाला उभा आहेस? माझ्या दारात, तुझं झाडावर स्थान ना, फांदीवर जा ना, तू रस्त्यावर कशाला? तो म्हणतो मी रामाचा दूत आहे आणि सीतेला शोधायला आलेलो आहे. तो म्हणतो मी रामाचा भक्त आहे आणि आता सीतेच्या दर्शनाला निघालो आहे. हा प्रसंग तुलसी रामायणातला वगैरे फार अप्रतिम प्रसंग आहे. ज्यावेळेला तो म्हणतो तू रामाचा दूत आहेस म्हणजे तू रामाला पाहिलंयस ना रे? तो म्हणतो हो मी रोज पाहतो रामाला. विभीषण खाली वागतो आणि हनुमंताच्या चरणाला स्पर्श करून म्हणतो नमस्कार करतो. त्यावेळी म्हणतो मला का नमस्कार करतोयस? कारण माझ्या पिताश्रींना मातृदेवो भव पितृदेवो भव, माझ्या वडिलांना तू बघितलेलं आहेस म्हणून. हे ऐकल्यावर हनुमान साष्टांग नमस्कार करतो विभीषणाला. तो म्हणतो मला का नमस्कार घातलास? कारण अजून मी माझी आई सीता बघितलेली नाही, तू रोज सीतेच्या दर्शनाला जातोस म्हणून तू माझ्या आईला पाहिलंयस म्हणून तुला नमस्कार. आणि विभीषण म्हणतो तू माझ्या वडिलांना पाहिलंयस म्हणून तुला नमस्कार. काय सुंदर प्रसंग आहे. अशातून खरं संस्कारांचं शिक्षण मिळतं. सांगितलं पाहिजे व्यवस्थित. त्यामुळे हनुमान म्हणाला याला आश्रय द्या तुम्ही, कारण मला माहीत आहे
हा रावणाच्या लंकेत राहून सुद्धा रामभक्त आहे, मग त्याला खाली आणतात. राम एवढा दूरदर्शी आहे, आल्यानंतर तो पहिल्यांदा म्हणतो, बिभीषणा तुला मी लंकेचा राज्याभिषेक करतो. अजून युद्ध सुरू झालेलं नाही, सेतू बांधलेला नाही आहे, शरण आलेला आहे कोण? बिभीषण. अशा वेळेला काय तो म्हणतो, तुला राज्याभिषेक करतो लंकेचा. सगळेजण म्हणतात सोडून हनुमान आणि जांबुवंत. जांबुवंत हे अस्वल आहे, बुद्धिमान आहे. हनुमान हा काय बुद्धिमताम वरिष्ठम. हे दोघंजणं फक्त, त्यांना शंका येत नाही. बाकीचे विचारतात अजून आपण लंकेपर्यंत पोचलेलोच नाही आहे, मध्ये एवढा सागर आहे. अशा वेळेला हा शत्रूचा भाऊ येतो, त्याला आपण आश्रय देतो आणि राज्याभिषेक लंकेचा करतो. हनुमंता सांग रे यांना. हनुमंत म्हणतो याचा अर्थ आपले प्रभू रामचंद्र, त्यांचा आत्मविश्वास एवढा आहे की रावणाचा पराभव होणारच आहे. तेव्हा तू आमच्याकडे आलेला आहेस, तुला लंकेचा आत्ताच राज्याभिषेक करतो. हा मला प्रसंग सांगायचा नाही आहे. मग तो सांगतो राज्याभिषेक करायचा आहे तेव्हा सगळ्या नद्यांचं पाणी आणा. तू उत्तरेकडे जा, तू दक्षिणेकडे जा, सगळ्याकडे नद्यांना पाठवतो. सगळ्या भारतातल्या नद्या आणि वानरं हुप हुप करत निघून जातात. हनुमान उभा आहे. सुग्रीव रागवतो आणि त्याचा प्रश्न अगदी लेजिटिमेट म्हणतात ना, अगदी कायदेशीर प्रश्न आहे. हनुमंता, पूर्वी तू माझं सगळं ऐकत होता, पण मी बघतोय राम आल्यापासून तू रामाचं ऐकतोस पण माझं ऐकत नाही. मी सगळ्या वानरांना जायला सांगितलं, तू का नाही गेलास? तुम्ही राज्याभिषेकाची तयारी करा ना. ते म्हणाले तयारी काय, याला जरा उच्चासनावर बसवायचं आणि मंत्र वगैरे आम्हाला माहीत आहेत, आम्ही मंत्र म्हणतो, झालं. अभिषेकाला पाणी नको का आणायला, म्हणून त्यांना सगळ्या नद्यांकडे पाठवलं. हनुमानने फक्त अबाउट टर्न करलं. हा प्रसंग घडलाय कुठे? समुद्राच्या काठावर. तो गेला आणि भांड्यातून समुद्राचं पाणी आणलं आणि म्हणाला सगळ्या नद्यांचं पाणी याच्यात आहे, भारतातल्याच नाही तर जगातल्या सगळ्या नद्यांचं. कारण जी वॉटर बॉडी आपण म्हणतो, संपूर्ण याच्यात काही बेटं सोडली ना, आयलंड्स किंवा तशी सरोवरं, तर सगळं पाणी जोडलेलं आहे. तुम्ही त्याला ॲटलांटिक म्हणा, पॅसिफिक म्हणा, इंडियन ओशन म्हणा, काही म्हणा, सगळं पाणी पृथ्वीवरचं तुम्ही नकाशात बघा ना गुगलवर, सगळं पाणी जोडलेलं आहे. सगळ्या नद्या समुद्राला मिळतात. म्हणजे मी आत्ता तुम्हाला जे आणलेलं आहे अभिषेकासाठी, त्यावेळेला राम म्हणतो किती बुद्धिमान आहेस रे, तो गेलाच नाही दुसरीकडे. अरे याच्यात सगळ्या नद्यांचं पाणी आहे. म्हणून त्रिवेणी संगमी, म्हणजे केवळ 3 नद्यांचा संगम नाही तर 3 सागरांच्या संगमी, तीर्थे भ्रमी, नाना तीर्थे भ्रमी. हे भ्रम शब्द वापरला आहे. भ्रम म्हणजे एक भ्रम झाला आहे, त्याला खरं ज्ञान कळत नाही. आणि भ्रम म्हणजे भ्रमण. हे भ्रमण, टुरिस्टांना आपण परिभ्रमण करणारे म्हणतो. परिभ्रमण, पर्यटन म्हणजे टुरिझम. आपण टुरिस्ट आहोत का आपण यात्रेकरू आहोत? आपण पंढरपूरला किंवा कुंभमेळ्याला आता जाणार, ते टुरिस्ट म्हणून जाणार का भक्त म्हणून जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण टुरिस्ट म्हणून जातो, कारण जिथे जातो तिकडे आपले किती मित्र आहेत रे, 10 प्रसादाच्या पुड्या कर रे, पण प्रसादाच्या पुड्या एखादी जास्त असलेली बरी म्हणून 11 प्रसादांच्या पुड्या. हे छोटे छोटे लॉकेट वगैरे असेल ते 11 लॉकेट्स हीच खरेदी करतो. आणि ते 1 मिनिटाचं काहीतरी दर्शन होतं पांडुरंगाचं वगैरे, तेवढं आपल्याला पुरतं. बाकी सगळं पर्यटन, बाकी सगळे इकडे जा तिकडे जा, इकडे सेल्फी घ्या, इकडे व्हिडिओ काढा, हेच घडतं सगळं. पूर्वी एवढं घडत नव्हतं तरी पर्यटनच होतं. नाना तीर्थे भ्रमी. अगदी त्रिवेणी संगमात जाऊन स्नान केलं. शेवटी तुकाराम म्हणतात, जे इंद्रायणीचं पाणी आहे आणि जे इंद्रियाच्या काठीत दगड आहेत तेच धोंडा आणि तेच पाणी सर्व क्षेत्रात असतं. काशीचे दगड काही निराळे आहेत, काशीचे दगड ब्राह्मण आणि आमचे दगड वाणी. तुकाराम विचारतो, दगड ते दगड आणि ते पाणी फार पवित्र आणि आमचे इंद्रायणी अपवित्र, शक्यच नाही. म्हणून प्रत्येक क्षेत्रात तेच पाणी तेची धोंडा, जायचं कशाला? तरीसुद्धा तुकारामाला आग्रह केला त्याच्या भक्तांनी की तुम्ही या आमच्याबरोबर, आम्ही निरनिराळ्या तीर्थांना जाणार आहोत. तर ते म्हणाले मला तर यायची आवश्यकता वाटत नाही, यायला वेळही नाही आहे, पण माझ्याकडे हा भोपळा आहे, तो भोपळा तुम्ही घेऊन जा. तुम्ही ज्या नदीत आंघोळ कराल त्या नदीत भोपळ्याला सुद्धा बुडवा आणि तुम्ही ज्या देवाचं दर्शन घ्याल त्या देवाला सुद्धा तो भोपळा दाखवा, भोपळ्याला सुद्धा ते दर्शन घडवा. बरोबर. आणला तो परत. आणल्यानंतर काय करायचं, गंगा पूजन करायचं असतं आणि मावंद म्हणतात. मावंद, मावंद म्हणजे सगळ्या गावाला जेवायला बोलवायचं असतं.
पूर्वीच्या काळी गंगेला वगैरे काशीला जाऊन येणं अवघड होतं, प्रवास सोपा नव्हता. म्हणून आल्यानंतर गंगेचं तीर्थ सगळ्यांना द्यायचं, आणलेला प्रसाद सगळ्यांना वाटायचा आणि सगळ्यांना आपली गंगा यात्रेची गोष्ट सांगायची. विचार करा, ज्यावेळी गंगेच्या यात्रेची तुकाराम म्हणाले मी मावंद घालणार आहे, माझ्या भोपळ्याला तुम्ही सगळीकडे नेऊन आणलेलं आहे. तो भोपळा कडू भोपळा होता. काही भोपळे एवढे कडू असतात, आपण काकड्या म्हणतो ना तवशे, ते सुद्धा कडू तर कडूच असते. त्याच्यात भरपूर गूळ घालतात, खीर करतात, भरपूर खोबरं घालतात आणि ती खीर देतात. कडू म्हणतात, कसली कडू आहे खीर. तू म्हणाले इतक्या तीर्थक्षेत्रात याने आंघोळ केली, कुणी या भोपळ्यानी, इतक्या देवांचं या भोपळ्यांनी दर्शन घेतलं तरी कडू तो कडूच राहिला. तुम्ही काय गोड झालाय, तुम्ही कडू ते कडूच. तुमचा राग तसाच आहे, तुमचा लोभ तसाच आहे, तुमची वासना तशीच आहे, तुमचे विचार तसेच आहेत. काय ते तीर्थयात्रेला आहे. ज्ञानदेव तेच म्हणतात की त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामात जर चित्त असेल तर एक तर तीर्थयात्रेला जायची गरज नाही. आणि तीर्थयात्रेला गेला तर इतर गप्पा मारत बसलात, लक्षात ठेवा. तुम्ही मुद्दामून बघा, पंढरपूरला जर कधी क्यूमध्ये उभा असाल तर खेड्यातून आलेल्या बायका त्यांच्या डोक्यावर तुळस असते आणि तुळस देत विठ्ठल 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 त्या नाचत असतात. केवढा भाव असतो त्यांचा. आणि त्यावेळेला त्यांच्या पुढे असलेले एक दोघं जण अजून पांडुरंग लांब आहे की नाही, कोणती पार्टी यावेळेला निवडणूक जिंकेल, त्या क्यूमध्ये उभे आहेत, तेव्हासुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. अशा वेळेला ती नाचत असताना तिचा पाय लागतो समोरच्याला. त्यावेळेला ती म्हणते माऊली क्षमा करा, मला कळलंच नाही की माझा पाय तुम्हाला लागलेला आहे. विठ्ठल विठ्ठल माऊली ती म्हणते. याला तरी अक्कल नाही आहे. हा आपल्या गप्पा चालू ठेवतो, निंदा चालू ठेवतो, कॉमेंट किंवा क्रिटिसिझम चालू ठेवतो आणि नंतर मग तो विठ्ठलाचं दर्शन 1 मिनिटच झालं नाही, नुसतं टेकवलं पुढे ढकललं, टेकवलं डोकं पुढे ढकललं. विचार करा तुम्ही. अरे ज्या वेळेला तू विठ्ठलाच्या क्यूमध्ये, खरं म्हणजे घरातून निघताना तू सांगतोस विठ्ठला येतो रे तुझ्याकडे. घरातही विठ्ठलाची मूर्ती आहे, घरातही विठोबाचा फोटो आहे, मी वारकरी आहे. घरातल्या विठ्ठलाचा निरोप घेऊन विठ्ठलाला सांगतो विठ्ठला तुझ्याकडून, तुझ्यामधून, तुझ्याकडे. बस सतत तूच असशील. आय विल बी गोईंग थ्रू यू. ही पंढरीची वाट आहे. पंढरीची वाट म्हणजे आपण चालतो तशी नाही आहे. पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई ज्ञान बा तुकाराम, हे म्हणत म्हणत मी घरापासून पंढरपूरपर्यंत जाणार आहे. तो खरा वारकरी, लक्षात ठेवा. मग तो जिथे पाय ठेवेल तिथेच पंढरपूर आहे आणि तो जिथे बघेल तिथेच विठ्ठल आहे. त्याला पंढरपूरला पोचलं नाही तरी चालेल. हे भक्ती आहे. आणि तुम्ही ते सगळं केलं पण नामात तुमचं लक्ष नाही आहे तर निरनिराळ्या तीर्थक्षेत्राला गेला, तिथे तुम्ही आंघोळी वगैरे केल्या, देवाचं दर्शन घेतलं, व्यर्थ. व्यर्थ म्हणजे अर्थ नाही, नुसता अर्थ नाही आहे, अनर्थ आहे, लक्षात ठेवा. कारण का मी आल्यानंतर जाहिरात करतो 3री वारी. काय ते वैभव, वारीचं सगळं वैभव सांगतात. खरं आपल्याला कळतच नाही. गोंदवल्याची दीपावली अत्यंत हार्ट टचिंग असतो. 5-6 हजार लोक असतात. पण मी माझ्या सद्गुरूंच्या समोर, सद्गुरूंच्या परिसरात, सद्गुरूंच्या पायाशी दिवाळी साजरी करतोय. हा भाव केवढा आहे. असे 2-3 दिवाळीनं गेलेल्या एका भक्ताला, वांत्याला सांगितलं तुमचा अनुभव तुम्ही सांगा. त्यांनी सांगायला सुरुवात केली, हे एवढं, हे एवढं, हे एवढं काय चक्का, कारण श्रीखंड केलेलं होतं ना. हे एवढं काय केशर, हे एवढं वेलची, हे एवढं साखर. अजून महाराज हा पोचलाच नाही. पहिल्या दिवशी श्रीखंड, दुसऱ्या दिवशी बासुंदी. काय कमी आहे महाराजांना. हे गोंदवल्याची दिवाळी सांगा बरं. हे गोंदवल्याचं दिवाळं आहे, बँक्रप्सी आहे. बँक्रप्सी ऑफ युअर फिलिंग, इमोशन अँड डिवोशन. भावना नाही आणि भक्ती नाही आहे. भक्तिभाव नाही तर काय उपयोग आहे त्याचा सांगा बरं. इथेच चुकतो आपण. म्हणून एक गमतीदार प्रसंग आहे. गावातला चौधरी येतो आणि तो स्नान करायला जातो. इतक्यात गावातला भट येतो, भटजी, आणि तो म्हणतो अरे चौधरी स्नान करतोय, मी एक श्लोक जर म्हणला, म्हणून तो एक चौपाई म्हणतो हिंदीत,
की गंगा नदीत जर स्नान केलं तर फार फार पवित्र वाटतं. तो म्हणतो तिलक करा ना. ह्याच्याकडे गंध नाही आहे. तो चौधरी अत्यंत कंजूस आहे. याच्याकडे गंध नाही आहे. गंधाचा टिळक लावल्याशिवाय मी तुला दान कसं करू. इतक्यात तो घेतो गंगाजी की रेती तिलक के समान. पवित्र आहे गंगाची माती काय आणि चंदन काय सारखंच आहे, म्हणून तो लावतो त्याला. आता दान कर. तो तिथे वाहत जाणारा एक बेडूक पकडतो आणि त्या भटाच्या अंगावर टाकतो, गंगाजी का मेंढक गौ के समान. मी तुला गोदान केलं. तू जर रेती लावून गंध लावलंस तर मी तुझ्या अंगावर बेडूक टाकून गोदान केलं. हे दोघे सारखेच आहेत. याच्यात काही भाव नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून पुढे काय म्हणतात, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थ आहे. नामासी विन्मुख तो नर पापिया. ज्ञानेश्वर इतके अवघड कठोर शब्द वापरत नाही. तो पापी आहे म्हणतात की जो नामाशी विन्मुख. सन्मुख म्हणजे फेस टू फेस आणि विन्मुख म्हणजे माझी पाठ आहे विठ्ठलाकडे. विन्मुख नामाशी विन्मुख आहात. नामाशी सन्मुख पाहिजे. तोंड उघडलं की नामच बाहेर निघालं पाहिजे. सगळीकडे नाम भरलेलं आहे. कानातून नाम जात आहे, तोंडातून नाम बाहेर पडतं आहे. असं जीवन पाहिजे. नाम सन्मुख. याला शब्द आहे ह भ प. आपण कीर्तनकारांच्या मागे ह भ प लावतो. हरी भक्ती परायण. भक्तपरायण नाही, हरिभक्ती परायण. परायण म्हणजे फेस टू फेस. फेस टू फेस विथ भक्ती. म्हणजे कीर्तनकारांनी सगळ्यात विठ्ठल बघितला पाहिजे. पाणी पिताना हे पांडुरंगा तू ह्याच्यात आहेस रे म्हणून माझी तहान भागते रे. पांडुरंगा तू ह्याच्यात आहेस रे म्हणून ते पाणी साठलं रे. पांडुरंगा तू ह्याच्यात आहेस रे म्हणून मी हे ठेवू. सगळीकडे पांडुरंग त्याला ह भ प म्हणायचं. किती कीर्तनकार असे ह भ प असतील ते त्यांनी आत्मपरीक्षण करून ठरवायला पाहिजे. हे नुसतं ह भ प हे नाही आहे. आम्ही लहानपणी म्हणायचो ह भ प म्हणजे हरभरे भरडण्यात पटाई. ह भ प म्हणजे तेच तेच दळण दळायचं. तेच तेच दळण दळायचं. कीर्तन काय, पठांतर, गायन सगळं तेच 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 तेच. गावं फक्त बदलायचे, मंदिरं फक्त बदलायचे. पण ह भ प म्हणजे अखंड 24/7 म्हणतो ना. हरी भक्ती परायण. परायण इज ओरिएंटेशन और फेस टू फेस. सतत माझं तोंड हरीकडे म्हणजे विठ्ठलाकडे आहे. तो खरा कीर्तनकार, तो खरा हरिदास. नामासी विन्मुख हरी विण धावया न पवे कोणी. तुमच्या संकटात धावून हरी म्हणजे विष्णूशिवाय दुसरं कोण येणार आहे सांगा बरं. शेजारीसुद्धा येत नाही. कुणीतरी ओरडलं धावा रात्री 12 नंतर आणि हा शेजारी धावायला लागले आणि त्याची बाईक बसा तुम्हाला काय करायचं आहे बघूया काय उद्या सकाळी कळेलच. शेजारी धावायला येत नाही. भावाला फोन केला तर भाऊ म्हणतो की उद्या सकाळी आत्ता मी येऊ शकत नाही. कोणी येत नाही सोडून हरी. आणि तो येऊन तुमचं दुःख हरण करतो, संकट हरण करतो. म्हणून त्याला हरी म्हणतात आणि शंकराला हर म्हणतात. हरण करणं म्हणजे दूर नेणं, अपहरण करणं. हे लक्षात ठेवा. हे हरी आणि हर दोघांचं एकच काम आहे. कारण एकच क्रियापद आहे हर आणि हरीमध्ये. हरीशिवाय कोण धावून येणार आहे. एक गमतीदार प्रसंग सांगतो तुम्हाला की अकबराने एकदा भागवत ऐकायची इच्छा व्यक्त केली. अकबराच्या लायब्ररीत सर्व धर्माचे ग्रंथ होते. तर त्यांनी विचारलं तिथे जो पुरोहित पुजारी की आपल्याकडे ग्रंथ आहे का. आहे. तू वाचून अर्थ सांगशील का. सांगतो म्हणाला. त्यांनी वाचून अर्थ सांगायला सुरुवात केली. अनेक कथात भक्तांनी टाहो फोडला, धाव रे पांडुरंगा. आणि आला. आपण पांडुरंगाच्या एका अर्थीत म्हणतो ना की माझा कैवारी धावून आला, गरुडावरी बैसोनी आला माझा कैवारी. माझा कैवार घेणारा, माझं रक्षण करणारा गरुडावर बसून आला. कधी कधी गरुडावर बसण्याचा वेळ घालवत नाही, स्वतः विष्णू धावत येतो. असे कितीतरी गोष्टी आहेत. अशा गोष्टी ऐकल्यानंतर अकबर म्हणाला मला एक शंका आहे की तुझा देव ना अल्लाह खुदा तसा तुझा विष्णू ना तो स्वतः का धावत येतो. त्याच्याकडे नोकर नाही आहेत का. त्याच्याकडे सैनिक आणि सेवक नाही आहेत का. त्या भटजींना काही उत्तर देता आलं नाही कारण ते भागवतात कुठे. त्या चिंतन करून ते मिळवायला पाहिजे. त्यावेळेला बिरबल होता ना तिथे, सगळे दरबारी ऐकत होते. बिरबल म्हणाला की हा प्रश्न तुमचा महाराज अगदी चांगला प्रश्न आहे, याचं उत्तर आपण शोधलंच पाहिजे. मी सुद्धा विचार करतो. मग भागवताचं वाचन तिथेच थांबलं. 1-2-3 दिवस गेले. त्यानंतर पौर्णिमा आली. एका बेगमेला जाऊन बिरबल म्हणतो की कितीतरी पौर्णिमा झाल्या, बादशाहाने
तुम्हाला आपल्या सगळ्यांना बोटीतून त्या पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात जलक्रीडा करण्यासाठी नेलंच नाही. हट्ट कर. ती बेगम हट्ट करते आणि अकबर म्हणतो जाऊया की आजच पौर्णिमा आहे. जातो. ज्या वेळेला जाताना एक दासी असते जिच्याकडे अकबराला झालेला लहान मुलगा असतो आणि ते मुलाला खेळवत असते आणि एकदम तो मुलगा पाण्यात पडतो. बच्चा गिर गया पाणी में. अकबर काही नाही उडी मारतो पाण्यात आणि ते बिरबलांनी केलेलं नाटक असतं. ते मेणाचं बाहुलं असतं जे तरंगत असतं. बच्चा खालीच असतो, तिथे बोटीतच असतो आणि मग अत्यंत अपमान झालेला असा अकबर ओल्या कपड्यांनी आत येतो. काही वेळ झाल्यानंतर बिरबल विचारतो, आम्ही एवढे नौकर तुमचे इथे असताना तुम्ही का उडी मारलीत? ओ मेरा बच्चा था. तसाच आमचा जो भगवंत आहे, आम्ही सगळे त्याचे बच्चे आहोत म्हणून तो स्वतः राहून येतो, आपल्या नोकरांना पाठवत नाही. अकबर म्हणाला हे बरोबर आहे, हे सही आहे, हे बरोबर आहे. म्हणून हा विचार केला पाहिजे. इथे काय सांगितलं? नामाशी हरिविण धावया न पवे. पवे म्हणजे पोचत नाही कोणी, हरी मात्र सगळीकडे पोचतो. आपण बघितलं ज्या वेळेला अश्वमेध यज्ञ झाला, राज्याभिषेक झाला, युधिष्ठिराचं राज्य युद्धानंतर हस्तिनापुराला सुरू झालं. काही दिवस कृष्ण तिथे राहिला आणि नंतर म्हणतो आता तुम्हाला अर्थ कळेल त्या कुंतीच्या मागण्याचा. नंतर म्हणतो मी आता द्वारकेला निघालो, कारण माझं गाव द्वारका आहे. द्वारकेचे राणे पांडवान घरी. आपण बघितलं ना, त्याला आठवण येते, अरे मला द्वारकेला गेलं पाहिजे, माझ्या सगळ्या बायका तिथे आहेत, माझे वडील तिथे आहे, आई तिथे आहे, त्यांची सेवा करायला पाहिजे. म्हणून तो म्हणतो आता मी द्वारकेला जाणार आहे, कुणाला काय पाहिजे ते मागा. कुणी काय मागितलं. शेवटी तो आत्याकडे येतो. आत्या म्हणजे कुंती. कुंती ही वसुदेव म्हणजे कृष्णाचे वडील त्यांची सख्खी बहीण, कृष्णाची सख्खी आत्या. कृष्ण आणि पांडव हे आत्तेभाऊ नातं आहे त्यांचं, हे लक्षात ठेवा. मुद्दा काय आपला? मुद्दा तुला काय पाहिजे आत्या, तुला काय पाहिजे? त्यावेळेला ती म्हणते आमच्यावर संकटांचा वर्षाव पाड, पाऊस पाड आमच्यावर संकटांचा. त्यावेळेला कृष्ण म्हणतो आत्या आत्ता कुठे तुझ्या पुत्रांची आणि सुनेची द्रौपदीची संकट संपली? आत्ता कुठे वनवास संपवून युद्ध जिंकून शांत सुशेग आपण म्हणतो ना तसं सुशेगात तुम्ही बसलेला आहात आणि तुला संकट कशाला पाहिजेत? तिने हे उत्तर दिलेलं आहे. तिने काय होते, काय हरिविण धावया न पवे कोणी. संकट आलं की आम्ही म्हणणार कृष्णा धाव. तू द्वारकेत जरी असलास तरी आमचं हाक ऐकली की तू धावून येणार आहे आणि तू धावून आला, तुला बघितलं की आम्हाला मोक्ष मिळाला. न पुनर्भव दर्शनम तव दर्शनम. तुझं दर्शन झालं की पुन्हा या संसाराचं दर्शन नको. म्हणून संकट आलं पाहिजे. संकटात हाक मार, संकटात हाक मार. दोन तुम्हाला गोष्टी सांगतो, त्या संकट नाही आहेत पण याचा अर्थ समजण्यासाठी लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टी आहेत? सोप्या गोष्टी आहेत की एकदा आवडती भाजी केली आणि द्रौपदी कुंती सगळे म्हणाले कृष्ण हवा होता. कृष्णाने अर्धी भाजी तरी खाल्ली असते. आपण सुद्धा घरात म्हणतो ना, मुलगा हॉस्टेलवर गेला, त्याची आवडती भाजी केली. आज आठवण येते नाही अनिलची, त्याला ही भाजी आवडायची. आता हॉस्टेलला गेला, परदेशात गेल्यानंतर हे लोणचं तिला आवडलं असतं. हे लक्षात ठेवा. मुलीला किंवा सुनेला आपल्याला आठवण येते. व्यासाने हे सगळी वर्णनं केलेली आहेत. तर कृष्ण हवा होता. आता कृष्णाला बोलवायचं आहे तर पांडवांच्या प्रत्येकाने आपापली शक्ती वापरली. संकल्प शक्ती कुणी वापरली? युधिष्ठिराने. युधिष्ठिराने संकल्प केला, हे कृष्णा आत्ता आमची इतकी तुझी उत्कटपणे आम्हाला आठवण येते, धावून ये. धावून आला नाही कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा मी जो बाण सोडतोय त्याच्यावर तुझं नाव लिहिलेलं आहे, मंत्र लिहिलेला आहे, त्या बाणावर बसून तू इकडे ये. आम्हाला तुझी अत्यंत आर्त आठवण येते. बाण गेला, तो आलाच नाही परत. प्रत्येकजण काही ना काहीतरी आपल्या पद्धतीने करतोय. कुंतीनं सुद्धा, कुंतीनं तर बोलवलंच कृष्णाला, पण कृष्णाची शक्ती कोण होती? द्रौपदी. द्रौपदीने कृष्णा धाव, आला नाही कृष्ण. त्यावेळेला रुक्मिणी त्याचे पाय चेपत होती अंतःपुरात म्हणजे बेडरूममध्ये द्वारकेला. अशा वेळेला भीम बाहेर होता. सगळेजण असे खाली बसलेले, काय झालं, काही वाईट झाले का? सगळेजण गप्प आहेत, कारण कृष्णाला बोलवत आहेत, कृष्ण येत नाही आहे.
त्याने भाजी केली आहे, ही कृष्णाची आवडती आहे. आम्हाला सगळ्यांना कृष्णाची आठवण होती आहे. आम्ही कृष्णाला आमच्या पद्धतीने बोलवलं, पण तो आला नाही. एवढंच ना, भीमाने गदा घेतली, बाहेर गेला, अंगणात उभा राहिला आणि गदा आपली वर टाकली आणि कृष्णाला सांगितलं, ही गदा माझ्या डोक्यावर पडणार आहे आणि माझा कपाळ मोक्ष होणार आहे, मी मरणार आहे, वरच्यावर येऊन गदा धर. कृष्णाला यावंच लागलं, कृष्णाला यावंच लागलं. द्रौपदी पाय चेपत असताना तिला लाथाडली आणि द्रौपदीने विचारलं, रुक्मिणीला पाय चेपत होती कृष्णाचे, तिला लाथाडली आणि आला. रुक्मिणी विचारते, कुठे निघाला? ते कृष्णाचं पहिलं वाक्य आता आपण घरात रोज म्हणतो, कुठे निघाला ते विचारायचं नसतं आणि जातो हे म्हणायचं नसतं, येतो म्हणायचं असतं. कृष्ण म्हणाला, कुठे निघाला ते विचारू नकोस, आल्यानंतर सांगेन. तशी इमर्जन्सीच आहे हो. कृष्णाची गदा त्याच्या डोक्यावर पडायच्या आत कृष्णाला पोचलं पाहिजे. कृष्ण येतो आणि भीमाची गदा धरतो आणि भीम सगळ्यांना म्हणतो, आला ना कृष्ण. त्यावेळेला कृष्ण म्हणतो, यावंच लागलं, कारण तू स्वतःचा जीव पणाला लावला होतास, पण लक्षात ठेव, असं पुन्हा करू नकोस. मी यावं, मी येईन रे, मला पुन्हा बोलवा, अगदी आतून बोलवा, सगळ्यांनी एकत्र बोलवा, मी येईन, पण जीव स्वतःचा धोक्यात घालून मला बोलवू नका. हे भीमानं बोलवलं, आला. दुसरी गोष्ट, ते माहीत आहे, दुर्वास ऋषी आलेले आणि आलेले 10,000 शिष्यांचं आलेले. आणि दुर्योधन सांगतो, हे दुर्वास ऋषी गेलेत हस्तिनापूरला, पांडव दिसत नाहीत. तो म्हणाला, हो, तुम्ही काय करा, ऋषीवर आपल्या 10,000 शिष्यांसह त्यांच्याकडे जेवायला जा आणि जेवायला तुम्ही जेवलात की त्यांना पुण्य मिळेल आणि वनवासात त्यांना जरा बरं वाटेल. दुर्वासांना आश्चर्य वाटलं की ज्याच्यामुळे वनवास घडतोय तो त्यांच्या वनवासात त्यांना सुख मिळावं, हे काहीतरी विचित्रच आहे. पण कदाचित दुर्योधनाचं हृदय परिवर्तन झालं असेल म्हणून दुर्वास जायला लागतात. इतक्यात दुर्योधन धावत येतो, दुर्वासांच्या मार्गात उभा राहतो आणि म्हणतो, एक सांगायचं राहिलं, रात्रीच्या जेवणाला जा. हां, कारण त्यांच्याकडे ती सूर्याची थाळी होती, सूर्याच्या त्या थाळीतून असंख्य जणांना जेवण मिळत होतं जोपर्यंत सूर्यास्त होत नाही तोपर्यंत. सूर्यास्त झाल्यानंतर ती थाळी म्हणजे एक पात्र होतं, भांडं होतं, काही उपयोग नाही आहे. रात्री आलेले आहेत दुर्वास आणि युधिष्ठिर म्हणतो, या ना तुम्ही, जरा स्नान करा आणि या. त्यामुळे दुर्वास म्हणतात की आम्ही करून येतो स्नान. कसं करणार आहेत ते बघूया. इतक्यात ती द्रौपदी म्हणते की मी तुम्हाला बोलवते, असं करतो ना आपण की एकदम बाहेर म्हणू नका, सरबत पाहिजे का, घरात नाही लिंबू, मी तुम्हाला बोलवत होते. अरे रात्र झाली ना, आपण काय म्हणाले, मी त्यांना बोलवलेलं आहे, आता काय करायचं ते कृष्णच बघून गेले. कृष्णाचं नाव आणल्यानंतर हाक मारली कृष्णाला द्रौपदीने, कृष्णा तू धाव. हे धाव आहे ना, धावून येतो, धाव. कृष्ण धावून आला आणि अशा वेळेला का बोलवलंस, तर कृष्णा म्हणायचा तिला, सखी कृष्णे का बोलवलंस मला, हे असं संकट आलेलं आहे, मला भूक लागली आहे. तो म्हणतो, म्हणजे दुष्काळात 13वा महिना की नाही, ह्या कसं जेवायला घालायचं त्या दुर्वासांना आणि त्यांच्या शिष्यांना, आणि तुला भूक लागली आहे. अगं तुझ्याकडे ते भांडं आहे ना, ते भांडं घेऊन ये. त्या भांड्याला एक हे लागलेलं, पान लागलेलं होतं, पत्रम पुष्पम फलम तोयम, ही पत्रमची गोष्ट आहे. ते त्यांनी खाल्लं आणि ढेकर दिला. आपण म्हणतो ना, गुरुना दिलात नैवेद्य, ब्रह्मांड हे तृप्त झाले. गुरुनी तुमचा नैवेद्य स्वीकारला, गुरु तृप्त झाला, गुरुनी तृप्तीचा ढेकर दिला, सगळं ब्रह्मांड तृप्त झालं. इकडे असंच झालं. कृष्णाने ज्या वेळेला ढेकर दिला त्यावेळेला तिकडे दुर्वास वगैरे गंमत सांगतात, हे पुराणात आलेली आहे की जे पाण्यात आंघोळीला गेले होते त्या पाण्याचा आमरस झाला आणि आमरस सगळ्यांना आवडतो, पोटभर आमरस प्यायले आणि ढेकर दिले सगळ्यांनी. शिष्य म्हणतात, पोट भरले ना, आता काय जायचं, युधिष्ठिराच्या अन्नाचा अपमान, शाप देईल तो आपल्याला. दुर्वास म्हणाले, माझंही पोट भरलंय, आपण काय करूया, अंधारात निघून जाऊया. आले नाहीत बऱ्याच वेळेला. कृष्ण म्हणतो, आता येणार नाहीत. का येणार नाहीत, कारण का, माझं पोट भरलं ना, त्यांचं पोट भरलेलं आहे. आता ही गोष्ट सांगितल्यानंतर आमचे हुशार विद्यार्थी एक प्रश्न विचारतात, बघा कुठली गोष्ट घ्यायची आणि कुठली गोष्ट टाकायची. एक काकदृष्टी आहे आणि एक हंसाची दृष्टी आहे. कावळ्याची दृष्टी सतत जिथे घाण आहे, जिथे जखम झालेली आहे तिथेच चोच मारणार, ही काकदृष्टी आहे का आपली.
हंसाची दृष्टी काय आहे, त्याला पाणी आणि दूध मिसळून दिलं तर चोचीतून स्ट्रॉ जसा असतो, चोचीत एक मेकॅनिझम आहे, तो फक्त दूध पितो आणि पाणी ठेवून देतो. अशी दृष्टी पाहिजे ना. चांगलं काय ते घ्यायचं आणि बाकीचा फापट पसारा विचारायचा. तो हुशार मुलगा म्हणतो याचा अर्थ द्रौपदी भांडं नीट घासत नव्हती. कल्पना, कारण घासलं असतं तर ते पान कसं राहिलं होतं, त्याला माहीत नाही रे कृष्णाची लीला आहे सगळी. कृष्णाला काहीतरी कारण सांगायचं होतं म्हणून आण ते भांडं. अगं एक पान राहिले की भाजीचं पान, ते खाल्लं कृष्णाने, ढेकर दिला आणि सगळे तृप्त झाले. ही गंमत लक्षात घ्या. म्हणून इथे काय म्हणलेलं, हरिविण धावया, धावून येणार नाही हरीशिवाय. मग हरीचं नाम घ्या ना. तुम्ही नाम कधी घेणार नाही, इमर्जन्सीमध्ये त्याला बोलवणार, तो काय वेडा आहे काय यायला. तो म्हणेल रोज नाम घे, सतत नाम घे, मला फक्त बोलव, मी आहेच तिथे. कुणाच्या रूपात येईन तुला माहीत नाही. मी काय प्रत्येक वेळेला पांडुरंगच येणार नाही, कारण पांडुरंग आल्यानंतर माझे हात कमरेवर असणार. मी काय मदत करणार तुला, पण मी तुझ्या मित्राला पाठवेन, नातेवाईकाला पाठवेन. इतकंच काय, तुझा बॉससुद्धा येईल. आणि काही अडचण आहे का घरात, अडचण सोडवून जाईल. बॉस दुसऱ्याच कामाला आला असतात, पण त्याच्या एकंदर बुद्धीवर आपले सद्गुरू किंवा हा पांडुरंग अशा प्रकारचा प्रभाव टाकतील, इफेक्ट आपण म्हणतो, इन्फ्लुएन्स, की तो तुमचं काम करून जाईल. पांडुरंगच आला होता. आपण म्हणतो ना तुमच्या रूपानं देव धावून आला. देव प्रत्यक्ष जात नाही काही, हे लक्षात घ्या तुम्ही. आपण आज हनुमंताच्या गोष्टी बघितल्यात आणि हनुमंतात दोन्ही आहेत. दोन्ही एकादशी हनुमंताच्या आहेत. आज एकादशी आहे. एकादशीला हनुमंताची मागे पाहिलेली गोष्ट पुन्हा पाहूया, कारण देव आपल्याला मदत करत नाही. आपली सगळ्यांची अडचण आहे. एवढ्या वारी मी केल्या, एवढं नाम मी घेतलं, तरी माझे प्रॉब्लेम्स तसेच राहिलेले आहेत. कशी मदत करतो ते लक्षात ठेवा. एक शेतकरी आहे. तो शेतकरी शेतातलं धान्य साकात म्हणजे पोत्यात भरून तो निघालेला आहे. शेवटचा बाजार आहे, नंतर पाऊस होणार आहे. आणि पूर्वेचे बाजार ना, शेवटी मे महिन्यात वगैरे तो शेवटचा बाजार. तो जरा जास्तच पोती भरतो आणि इतका जोरात पाऊस पडतो आणि वाटेत एवढा चिखल होतो की त्याच्या बैलगाडीचं चाक चिखलात रुतून राहतं. तो सगळे प्रयत्न करतो, येणाऱ्या जाणाऱ्यांना बोलवतो, तेही मदत करतात, पण हालतच नाही ती गाडी. एवढी पोतीवरती पाऊस पडतोय, यांनी खांदा दिला, सगळं दिलं, नाही हालत. प्रत्येकजण म्हणाले आम्हालाही बाजारात जायचं आहे. अर्धा दिवस गेला, आता मी केव्हा बाजारात जाणार आहे. अशा वेळेला त्याला आठवण झाली, गेली 11 वर्ष मी हनुमंताची सेवा करतोय, हनुमंताची भक्ती करतोय. मग अशा वेळेला हनुमंतानी मला मदत करायची नाही तर केव्हा करायची. तो मनोमन सांगतो हनुमंता ये रे आणि मला मदत कर. हनुमान येतो. तो कशाला मला बोलवलंस, धावून आलेला आहे हनुमान. हे धावया, हरीशिवाय कोणी पोचणार नाही तुम्हाला, हे विचार करा. तो म्हणतो काही हरकत नाही, रेट तू गाडी, मी मदत करतो. आणि हा लावतो स्वतःचा खांदा आणि काढतो, गाडी चिखलाच्या बाहेर निघते. हनुमंताला धन्यवाद देण्यासाठी मागे बघतो तर हनुमान 10-15 मीटर मागे हातात विथ फोल्डेड हँड्स म्हणतो ना, हाताची घडी घालून उभा होता. हा रागवतो म्हणतो अशी मदत केलीस मला, मी तुला धक्का द्यायला बोलवला होता आणि तू इतक्या तुझी गाडी निघाली ना, गाडी निघाली, काम झालं ना माझं. अरे मी तुझ्यात शिरलो, मी जर धक्के द्यायला लागलो तर मला कायम धक्के, याच्या बसला धक्का दे, याच्या गाडीला धक्का दे, प्रत्येकजण हनुमंता मला बोलवणार. मी तसा धक्का देत नाही एक्सटर्नली, आय एंटर विदिन यू. मी तुझ्यात प्रवेश करतो शक्तिरूपानं आणि तुझं काम करून देतो. हेच महत्त्वाचं आहे. आज लक्षात ठेवा की देव आपल्याला मदत करतो, तो आत आपली शक्ती वाढवतो, आपली बुद्धी वाढवतो. बुद्धी घटना घडते तिचा अर्थ समजून घेण्यासाठी, इंटरप्रिटेशन ऑफ ऑल द इव्हेंट्स इन लाईफ, पॉझिटिव्ह इंटरप्रिटेशन, त्याच्यासाठी बुद्धी वापरा. शक्ती देतो तरी जे घडतं, सहनशक्ती, कपॅसिटी टू टॉलरेट ऑर बेअर, हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर एकदम कधी कधी आपल्याला आयडिया सुचते, त्याला स्फूर्ती म्हणतात. पण तो म्हणतो माझी एक अट आहे, माझी स्मृती कायम ठेवली पाहिजे, नाम कायम चालू ठेवलं पाहिजे. आत्ता इमर्जन्सीला बोलवलंच, मी आलो, पण लक्षात ठेव आत्तापर्यंत तुझी भक्ती मी काढून घेतलेली आहे, तुला मदत करताना जास्त नाम घे, जास्त भक्ती कर. म्हणून आपल्याला जर एखादी मदत अनपेक्षितपणे झाली तर पांडुरंगाला किंवा आपल्या सद्गुरूंना सांगायचं की माझं आत्तापर्यंतचं बरंचसं नाम तुम्ही काढून घेतलं, आता मला जास्त नामस्मरण करण्याची शक्ती द्या, बुद्धी द्या, ही प्रार्थना असली पाहिजे. म्हणून काय सांगतात, पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. रामायण हे पुराण आहे, महाभारत हे पुराण आहे, पुराण ग्रंथ आहेत. तर वाल्मिकीने पुराणात काय सांगितलं, व्यासाने काय सांगितलं, हे लक्षात घ्या.
नामे तिन्ही लोक उद्धरित. 3 लोक आहे, स्वर्ग मृत्यू पाताळ. आपण ओम शांती 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 म्हणजे इथे शांती, स्वर्गात शांती, पाताळ इज अंडर वर्ल्ड म्हणजे खालचं. म्हणजे आपण म्हणतो ना वेकिंग, ड्रीमिंग अँड डीप स्लीप, या आपल्या झोपेच्या ज्या 3 अवस्था आहेत त्या तिन्ही अवस्थेत शांत. ही 3 जग आहेत. एक जग आहे मी जागा आहे, मला स्वप्न पडत आहे आणि मला गाढ झोप लागलेली आहे. गाढ झोप हे पाताळ आहे, स्वप्न हा स्वर्ग आहे आणि मी झोपेचा प्रयत्न करतो ही पृथ्वी आहे. मृत्यूलोक, त्या तिन्ही लोकात काय होतं, लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. हा एक महत्त्वाचा सिद्धांत आहे. आता जीन्स वगैरेचं सगळ्या प्रकारचं संशोधन चालू आहे, प्युरिफिकेशन ऑफ जीन्स आणि मेकिंग जीन्स चंक और गार्बेज जीन्स अँड मेकिंग देम इम्प्युअर. ह्याच्यावर संशोधन चालू आहे. हे मुद्दामून लक्षात घ्या तुम्ही. आपल्या घरातलं वातावरण कसं असलं पाहिजे, आपल्या मनातलं वातावरण कसं असलं पाहिजे, आपण काम करतो त्या ऑफिसातलं वातावरण कसं असलं पाहिजे. मी ज्या संस्थेसाठी काम करतो त्या संस्थेतलं वातावरण, आणि मी वातावरण बदलू शकतो. एक वपू काळेंच्या कथेतला एक नायक आहे, तो विक्षिप्त आहे, एक्सेंट्रिक. त्याला सिरियसली घेऊ नका. तो पहिल्या दिवशी ज्यावेळेला येतो त्यावेळेला सगळेजण त्याची चेष्टा करण्यासाठी आपल्या टेबलावरच्या फाईल्स त्याच्या टेबलावर ठेवतात. सगळे धूळ साठलेली, कारण 2-3 महिने तिथे कोणी बसलेलंच नव्हतं. या एक बॅग घेऊन आला. ते म्हणलं अरे तुम्ही डायरेक्टली स्टेशनवरून आलात? नाही म्हणलं, मी घरी गेलो, मी काल आलेलो आहे. नाही, बॅग सुटकेस घेऊन आलात म्हणून. शांतपणे त्यांनी सुटकेस उघडली, त्याच्यातून एक छोटा झाडू काढला, हे सगळ्या फाईल्स बाजूला ठेवल्या, झाडून स्वच्छ केलं. त्याच्यातून टेबल क्लॉथ आणला होता त्यांनी त्या सुटकेसमध्ये, तो टेबल क्लॉथ आपल्या टेबलावर घातला. सरकारी टेबलावर टेबल क्लॉथ, काय सुंदर कल्पना आहे होय, कल्पना करा. नंतर त्यांनी एक फडकं आणलं होतं, त्यांनी सगळ्या फाईल वगैरे झाडल्या. त्यांनी फ्लॉवर पॉट आणला होता, त्याच्यात एक बुके आणला होता, तो बुके वगैरे तिथे ठेवतो. त्यांनी आपल्या देवाची मूर्ती तिथे ठेवली आणि त्याने अगरबत्ती लावून आरती केली. त्यावेळेला जे लोक आले, त्या ज्यांचं काम होतं त्या टेबलाकडे न जाता याच्याकडे आले, याला नमस्कार केला, त्या देवाला नमस्कार केला आणि नंतर गेले. आता शेजाऱ्याला आपलं टेबल जास्त घाण वाटायला लागलं. तो दुसऱ्या दिवशी बायकोला सांगतो, एक बॅग दे मला. तो ते घेऊन येतो. आता इकडच्याला वाटतं आपलं टेबल घाण दिसतंय. अहो तुम्हाला सांगतो 10-15 दिवसात सगळा सेक्शन स्वच्छ झाला. तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करा. इफ यू वॉन्ट द चेंज, बी द चेंज. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही स्वतः करा. हा फार महत्त्वाचा भाग आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून हरिनाम, आता परंपरा त्याचे कुळ शुद्ध. मी तुम्हाला जे सांगतोय, आजोबांना जरा मदत करा. हा सिद्धांत आहे. आता इथे लक्षात ठेवा, त्याचे कुळ शुद्ध म्हणजे काय. मला विचाराल तर त्याचे बीज शुद्ध. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे. तुमचं बी जर चांगलं असेल, सीड, तर त्यातून चांगलीच मुलं, चांगलीच रोपं, चांगलीच फळं येतील. आपण आणतो ना, गार्फ म्हणतो ना आपण, अगदी कलम केलेला आणतो. चांगलं फूल आलं पाहिजे, चांगलं मिळालं पाहिजे. मग माझी मुलं जर चांगली व्हायची असेल तर माझं सीड चांगलं नको का. त्याला तुम्ही जीन्स म्हणा, काही म्हणा, आपण सोयीसाठी जीन्स म्हणूया. त्यांनी काय सांगितलेलं आहे की या पिढीत, इन धिस जनरेशन, मी सुरुवात करतो भक्तीसाठी, देवाची भक्ती. ती माझा मुलगा बघतो तो करतो, त्याचा मुलगा बघतो तो करतो. अशा 8 पिढ्या मुद्दामून लक्षात ठेवा. हा सिद्धांत आहे आपल्यानी सांगितलेला. आता त्या सिद्धांताकडे विज्ञान पोचायला लागलेलं आहे आणि नोबेल प्राईजसुद्धा मिळतं. या जीन्सबद्दल जे जेनेटिक म्हणतात ना, इंजिनिअरिंग आहे, जेनेटिक इंटरप्रिटेशन ऑफ जेनेटिक कोड, या सगळ्या गोष्टी आहेत. विज्ञान सोडा तर 8व्या पिढीत संत पुरुष निघतो. तुकारामाच्या आधीच्या 7 पिढ्या, गोंदवलेकर महाराजांच्या आधीच्या 7 पिढ्या, ज्ञानेश्वर, प्रत्येकाच्या 7 पिढ्या आधी ती भक्ती सुरू झालेली असते. म्हणजे माझी जीन्स प्युरिफाय व्हायला सुरुवात झाली. ती माझ्या मुलाला मिळाली. मुलगा भक्ती करायला लागला, त्याची जीन्स प्युरिफाय. दिस प्युरिफिकेशन प्रोसेस, याला बीज शुद्धी म्हणलेलं आहे, कुळ शुद्धी म्हणलेलं आहे. म्हणजे अशी जर परंपरा निर्माण झाली भक्तीची, वारीची परंपरा, नामाची परंपरा, तर कुळ शुद्ध.
मग तुमच्या ह्याच्यात सत्पुरुष जन्माला येईल, चांगली मुलं जन्मत येईल. तुम्ही काय करा, तुमचे जीन्स प्युरिफाय करा. आता आहेत ते कसे प्युरिफाय करायचे? उपासना हो, आध्यात्मिक उपासना, स्पिरिच्युअल ॲटमॉस्फिअर, स्पिरिच्युअल साधना, स्पिरिच्युअल प्रॅक्टिस, उपासना, हे सगळं दॅट इज द ओनली थिंग दॅट विल प्युरिफाय और रिफाईन आवर जीन्स. नाही दुसरं उपायच नाही, टेक्नॉलॉजीकडे उपायच नसणार आहे. जीन्स काय तुम्ही इंजेक्शन्स देऊन ते करणार आहात का? हे आणि जंक आणि कार्बेज हे त्यांचे शब्द आहेत. इतके घाणेरडे जीन्स आपण साठवलेले आहेत. ज्या वेळेला टी व्ही आला ना तेव्हापासून आपले जीन्स इम्प्युअर व्हायला सुरुवात झाली. हे संशोधन आहे तेव्हापासून. कारण ते सतत बघायचं, छायागीत बघूया, ते हे सगळं बघूया, नुसतं बसायचं. घरातला संवाद गेला म्हणून घरातलं संगीत गेलं, संगीत गेलं म्हणून घरातले संबंध गेले, संबंध गेले म्हणजे घराचं घर पण गेलं. लक्षात ठेवा, माझे जीन्स इम्प्युअर झाले, मला मुलं झाली, ते आणखीन पुढे झाले, ती प्रोसेस चालू राहते, ॲक्सिलरेट होते. पण मीच माझे जीन्स प्युरिफाय करायला सुरुवात केली. आपण इथे जे जमलेलो आहोत ना लोक, हे खरंच आवडीनं इथे आलेलो आहोत आणि परत परत इथे येतो. घरी गेल्यानंतर सुद्धा नामस्मरण करतो. तर नक्की लक्षात घ्या, आपले पुढे होणारी संतती, आपल्या घरातलं वातावरण, आपल्याकडे येणाऱ्यांना आपलं घर असं वाटतं. ज्या घरात अग्निहोत्र वगैरे होतं, सगळीकडे सकाळी तो धूम वगैरे पसरतो. धूम मी मुद्दामून धूम्र शब्द वापरत नाही. धूम्र म्हणजे स्मोक, त्याला धूम्रपान निषेध म्हणतात ना, स्मोकिंग प्रोहिबिटेड. पण हा धूम आहे, इट इज ऑर्गॅनिक. धुरात तुम्ही जर अगरबत्ती ठेवली, मेणवात वगैरे घातली पेटणारी, ती विजते, कारण कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यात, कार्बन मोनॉक्साईड असेल. पण हा धूम आहे, ऑर्गॅनिक आहे, त्याच्यात ऑक्सिजन कंटेंट जास्त आहे. त्याच्यात उजवात अगरबत्ती धरली तर ती मेणवातीसारखी पेटते. हे लक्षात ठेवा. हे प्रयोग साधे प्रयोग आहेत. सगळीकडे आता अग्निहोत्राचा प्रसार व्हायला लागलेला आहे. हे जर सगळीकडे धूम पसरून राहिला तर दुसऱ्या धर्माचे लोकसुद्धा, मी अनुभवावरून सांगतोय, आमचे कलिग सगळ्या धर्माचे होते. घरात आल्यानंतर ते म्हणतात सगळं घरच देवघर वाटतं. हे कॉम्प्लिमेंट उपासनेला आहे, मला नाही. हे कॉम्प्लिमेंट माझ्या सद्गुरू नाही, मला नाही. हे मला कळलं पाहिजे की घराचंच देवघर झालेलं आहे. आणि देवघरात गेल्यानंतर अक्षरशः मुसलमान, ख्रिश्चन ते म्हणायचे, वी फील लाईक स्पेंडिंग सम मोर टाईम हिअर. नक्की त्यांना मी खुर्ची देतो, कारण त्यांना स्क्वॉटिंग, मांडी घालून बसायची सवय नसते. खुर्ची तुम्ही वाटेल तेवढा वेळ देवघरात बसा की. ती व्हायब्रेशन्स दे फेल्ट, कारण ते निराळ्या व्हायब्रेशन्समधून आलेले होते. ही व्हायब्रेशन्स माझ्या उपासनेतून तयार झालेली आहेत. आणि ही जी परंपरा निर्माण होते त्यांनी कुळ शुद्ध होतं. इथे कुळ शुद्ध म्हणलेलं आहे. मी म्हणतो जनुक म्हणजे जीन्स प्युरिफाय होता. हा सिद्धांत आहे. मी तुम्हाला गोष्टी सांगत नाही आहे. म्हणून माझ्यावर जबाबदारी काय आहे? मी शिक्षक आहे ना. आय हॅव टू प्युरिफाय, रिफाईन माय जीन्स. 5 वर्षात माझं टीचिंग सुधारेल, अनुभवावरून सांगतोय. 5 वर्ष, 10 वर्षानंतर आणखीन टीचिंग विथ ईज, विथ ग्रेस अँड विथ मोर इफेक्ट मी शिकवू शकतो. शक्ती कमी लागते, ती शक्ती मी नामासाठी किंवा भक्तीसाठी वापरतो आणि हे चक्र सुरू होतं. दिस इज रायझिंग स्पायरल, दिस इज नॉट विशस सर्कल. जास्त खाल्लं, अजीर्ण झालं, पुन्हा खावंसं वाटलं, हे चालू झालं. भोग, त्यातून रोग, रोगातून पुन्हा भोग चालू आहे. हे विशस सर्कल, त्याला दुष्ट चक्र म्हणलेलं आहे. पण मी उपासना करायला लागल्यानंतर रायझिंग स्पायरल, अँड दिस स्पायरल प्युरिफाईज द ॲटमॉस्फिअर ॲट ऑल लेवल्स. इथे जमिनीवर शुद्ध आहे, इथे शुद्ध आहे, ॲट नी डीप, माझ्या छातीपर्यंत शुद्ध आहे, माझ्या मस्तकापर्यंत शुद्ध आहे, आणि सगळं घर शुद्ध होऊन झालं. करून बघा तुम्ही, याच्यात काही अवघड नाही आहे. मी काही गोष्ट सांगत नाही तुम्हाला. ज्ञानेश्वर हे सगळं परंपरा, त्याचे कुळ शुद्ध. हरिनाम जपे तो नर दुर्लभ. हा आपण शेवटचा अभंग घेणार आहोत. हरिनाम जपे तो नर दुर्लभ. आपण काय, नाम सुलभ आहे पण घेणारा दुर्लभ आहे. खरंच आहे ना. कारण का माहिती आहे ना, नाम फुकट आहे हो. त्यांनी काय सांगितलं, अति साजिरे, नाम सुंदर आहे, स्वल्प, राम, हरी, हर, सोपे, म्हणायला सोपं, आणि फुकट आहे. समर्थ किती हुशार आहेत. अति साजिरे, स्वल्प, सोपे, फुकाचे. फुकट आहे नाम, मग का घेत नाही? म्हणूनच घेत नाही. हे लक्षात ठेवा, म्हणूनच घेत नाही. मी तुम्हाला एक प्रसंग सांगतो. पूर्वी मनी ऑर्डर असायची, आता तुम्ही बघितलंही नसेल, आता सगळं इलेक्ट्रॉनिक, ई ट्रान्सफर आहे. मनी ऑर्डर असायची. त्या मनी ऑर्डरला पैसा नसायचा.
आणि म्हणून तुम्ही बघा, बटाटे वडे आले तरी चला हे जरा काम त्या मनी ऑर्डरच्या फॉर्मवर बटाटे वड्याचं तेल, दुसऱ्या ह्याच्यावर रजिस्टर वगैरे फॉर्म, AD रिसिट्स, त्याच्यावर चहाचे कप. सरकारने फक्त मनी ऑर्डरच्या फॉर्मला 10 पैसे किंमत केली आणि ती 10 पैसे तुमचं जे कमिशन असेल त्यातून कापलेली, म्हणजे गिराईकाला एकही पैसा जास्त नाही. पण आता 10 पैसे म्हणल्यानंतर अरे जरा कागद दे रे वर्तमानपत्राचा, आता मनी ऑर्डर बाजूला ठेवली. फुकट आहे त्या गोष्टीला किंमतच नाही आपल्या देशात. म्हणून 2 उदाहरणं तुम्हाला देतो जी दैनंदिन जीवनातली आहेत. घरात सगळी कामं करते, सकाळी लवकर उठते, रात्री उशिरा झोपते, त्या आई नावाच्या प्राण्याला मोलकरीण, ज्याला वावराडी म्हणतो, ती मोल करून येते. याचे 1000 रुपये, त्याचे 1000 रुपये, त्याचे 1000 रुपये. ती जर आली नाही ना, आता घरात इमर्जन्सी, ती 3 दिवस आली नाही वावराडी, बापरे हॉटेलमध्ये जाऊन राहूया. आईला काय किंमत आहे हो. आई रोज तिच्यापेक्षा जास्त काम करते, ती सगळी कामं करते. आई जर काम करते त्या प्रत्येकाला ते 1,000 रुपये लावलात ना, नवऱ्याच्या पगारापेक्षा हिचा पगार जास्त आहे. आईला किंमतच नाही, कारण आई मोलकरीण नाही आहे, मोल करून येत नाही आहे. आईची किंमत नाही आहे, कारण आई सगळंच करते. माझं आईने जन्म दिला आहे मला. मागे आपण छोटीशी गोष्ट बघितली होती, दिनूचं बिल. दिनू नावाचा मुलगा आहे, शाळेत त्याला बिल करायला शिकवतात मॅथमॅटिक्सच्या पिरियडला, की तू काय घेतले, तांदूळ किती, 5 किलो, 1 किलोला किती, 20 रुपये, म्हणजे 100 रुपये. असं करत 3-4 आयटम्स आणि शेवटी टोटल करायची, ते बिल झालं. त्याला त्या बिलचा कन्सेप्ट एवढा आवडला, आई तुझी सगळी कामं मी करणार, पण कधी 4 आणे, कधी 8 आणे. हां, म्हणजे झाडायचं असेल घर 4 आणे, पण बाहेरून गिरणीतून दळण आणायचं असेल तर 8 आणे, आणि दूरच्या बाजारातून भाजी आणायची असेल तर 1 रुपया. आई म्हणाली तुझं बिल कर आणि मला दे. 5 रुपये 8 आणे वगैरे काहीतरी तो बिल करतो, आईला देतो. आई म्हणाली आत्ता माझ्याकडे पैसे नाहीत, बाबा येतील घेईन. उद्या सकाळी तू ज्या वेळेला उठशील त्यावेळेला त्या बिलाचे पैसे तुझ्या उशीखाली ठेवलेले असतील. हा दिनू इज सो एक्सायटेड. दुसऱ्या दिवशी लवकर उठतो आणि कसा कागद बाहेर आलेला असतो, तो म्हणतो पैसे ठेवलेले आहेत, उशीवर करतो. ते कागद म्हणजे मोठं असं रील असतं, एवढी मोठी यादी असते. दिनू तुला जन्म दिला, 0 पैसे. दिनू तुला दूध पाजलं, 0 पैसे. तुला आजारी असताना सेवा केली, दिनू 0 पैसे. दिनू तुला अंघोळ घातली, दिनू तुला हे केलं. 100 आयटम्स लिहिले, 0 पैसे. आईचं बिल 0 पैसे. दिनूचं बिल एका दिवसाला 5.5 रुपये. दिनू एवढा, आई गिव्ह मी दॅट बिल. आई म्हणाली कशाला, फाडून टाकतो म्हणाला, आणि डोळ्यात पाणी आणून म्हणतो आई तू एवढं माझ्यासाठी केलंस आणि एकही पैसा बिल नाही तुझं. ही आई आहे. आईला किंमतच देत नाही आपण. तसं दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं कारण, डायमंड्स आर फॉर एव्हर. बरोबर. आता पलीकडे प्लॅटिनम जा, घ्या तुम्ही विकत, टिकतात जास्त वेळ. तुम्ही अन्नाशिवाय 21 दिवस वगैरे अन्नाआजारी राहू शकता. तुम्ही स्वतः 3-4 दिवस अन्नाशिवाय, विदाउट फूड वी कॅन लिव्ह, विदाउट वॉटर अ डे ऑर 2 वी कॅन लिव्ह, बट विदाउट एअर वी कॅनॉट लिव्ह फॉर मोर दॅन 2 मिनिट्स. हवा बंद केली, फाशी तिथेच देतात ना. इथेच तुमचं गेलं, तुमची जी एअर पाईप आहे ती दाबली गेली, मेलात तुम्ही, 2 मिनिटात मरता. त्या हवेला किंमत नाही हो. पाण्याला आज बाटलीमुळे किंमत आलेली आहे. अन्नाची किंमत आपल्याला माहीतच आहे, हवेला किंमत नाही आहे, पण हवेशिवाय मी जगू शकत नाही. आईला किंमत नाही आहे, पण आईशिवाय घर चालू शकत नाही. नामाला किंमत नाही आहे, फुकट आहे, फुकट आहे, म्हणून लोक घेत नाही. म्हणून आपण घ्यायला पाहिजे. नाम मोल नाही, म्हणजे ते अमोल आहे. अमोल म्हणजे सो प्रेशस दॅट इट्स प्राइस कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड. इट इज इनकॅल्क्युलेबल, इनव्हॅल्युएबल असं नाम आहे. अरे नाम ते घेऊया. म्हणून हरिनाम जपे तो नर दुर्लभ, वाचेसे सुलभ रामकृष्ण. रामकृष्ण हरी हा मंत्र आहे. कृष्ण त्यातल्या त्यात अवघड आहे, पण राम किती सोपं नाव आहे. राम सोपं नाव आहे, मग ते तुम्ही का नाही घेत. त्यांनी काय सांगितलेलं आहे, वाचेसी सुलभ आहे पण घेणारा दुर्लभ आहे. कारण नामाला किंमत नाही आहे, नामावर टॅक्स नाही आहे. लक्षात ठेवा. टॅक्स झाल्यानंतर 4 माळा करत असेल तुम्ही 2 करीन, कारण नामावर टॅक्स. नामावर टॅक्स नाही, हवेवर टॅक्स नाही, श्वासावर टॅक्स नाही. श्वासावर टॅक्स नाही म्हणून नामावर टॅक्स नाही. हा विचार करा ना. कुठलाही अर्थमंत्री कुठल्याही देशाचा आला, ही कॅनॉट टॅक्स ब्रेथ, श्वास, ब्रीदिंग कॅनॉट बी टॅक्स्ड. तिथे तुम्ही नाम बसवा ना नेऊन.
सगळं फुकट आहे. आणि म्हणून सांगतात रामकृष्ण नामी उन्मनी साधले, माइंड अँड सुपर माइंड. आपलं खालचं मन असतं ज्याला लोअर माइंड सबकॉन्शियस वगैरे म्हणतो, आणि त्याच्याही खाली सप्रेस्ड असल्या मेमरीज वगैरे सगळ्या असतात दाबून धरलेला. रिप्रेशन, सप्रेशन, ऑपरेशन. ऑपरेशन म्हणजे ऑपरेशन नाही, ऑपरेशन, OPRESS, दाबलेल्या आहेत सगळ्या. ते मन आपलं सगळ्यात मोठं असतं. सुपर मन संतांचं असतं, ज्याला सुप्रा माइंड म्हणलेलं आहे. एक प्रश्न विद्यार्थी विचारतात हो, 4 पायाचं जनावर 2 पायाचा माणूस झाला, 2 पायाच्या माणसाचं पुढे काय होणार? पुढे कुठला प्राणी निर्माण होणार? एका पायाचा का पाय नसलेला? मुलांना विचार करतात, प्रश्न बरोबर आहे. इव्होल्युशन हा जर निसर्गाचा नियम असेल तर इव्होल्युशन थांबायला कशाला पाहिजे? तुम्हाला मी सांगतो, आपल्या आजोबांना जेवढे केस अंगावर होते तेवढे आपल्याला नाही आहेत. आपले पणजोबा जेवढे शॉर्ट होते, आपली उंची वाढलेली आहे, अंगावरचे केस कमी झालेले आहेत. आपल्या मेंदूचं साईज वाढलेलं आहे, त्याच्यात कॉर्टेक्स म्हणतात तो एरिया आहे ना, तो जास्त, ज्याला ऑक्सी हिमोग्लोबिनचा इतका पुरवठा आहे की वी आर शार्पर दॅन आवर पेरेंट्स, ग्रँडफादर्स. त्याच न्यायाने आवर चिल्ड्रन आर शार्पर दॅन वी. आपल्यापेक्षा हुशार आहेत आपली मुलं. आपल्याला त्यांची हुशारी कळत नाही, किंबहुना त्याच्या हुशारीचा आपल्याला हेवा वाटतो. दे कॉम्पीट विथ अस. लक्षात ठेवा. शेवटी एक गोष्ट सांगतो आणि थांबतो की त्या गोष्टीचा सारांशच आहे. हे पुढे फक्त वाचूया. सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले. सिद्धी बुद्धी धर्म कशाला विचार करता? हरीचं नाम घ्या ना. हरी हरी हरी, हर हर हर, राम राम राम, कृष्ण कृष्ण कृष्ण, बुद्ध बुद्ध बुद्ध, अल्लाह अल्लाह अल्लाह, येशू येशू येशू. कुठलंही नाम घ्या तुम्ही. संतांनी आपल्या नामापुरतं सांगितलेलं नाही आहे काय? कुठलाही घ्या हो. तुम्हाला खरंच सांगतो, 10 अवतार बनणारे आपण हिंदू, त्यांना सांगितलं की येशू हा 11वा अवतार, सहज मानतो. 11वा अवतार. मोहम्मद हा 12वा अवतार, सहज मानतो. जो 10 मानतो त्याला 11 आणि 12 मानायला सोपं जातं. पण जो एकच मानतो त्याला दुसरं मानणं काफिर. मारून टाका त्यांना. एकच मोहम्मद, एकच येशू. त्यांच्याकडून जगाला धोका आहे. हे फार पूर्वी लिहिलेलं पुस्तक आहे की आय ॲम अ वे. हिंदू म्हणतात आय ॲम द वे, बाकीचे धर्म म्हणतात हे द वे म्हणणाऱ्यांकडून जगाला धोका आहे. 60 वर्षापूर्वी लिहिलेलं पुस्तक आज इतकं खरं झालेलं आहे. आय ॲम द वे म्हणणारे एकमेकाविरुद्ध लढत आहेत, एकमेकाचा नाश करणार आहेत. आणि हिंदू म्हणतो आय ॲम अ वे. माझी बायको शंकराची उपासना करते, सोमवारी उपास करते. मी गणपतीची उपासना करतो, मंगळवारी उपवास करतो. आमच्या माळा निराळ्या आहेत ना, तिचा रुद्राक्ष आहे, माझी पोळ्याची माळ आहे. हा विठ्ठलाचा करतो बुधवारी. तिचं प्रत्येकाची प्रदक्षिणा निराळी आहे. ती अशी प्रदक्षिणा घालते शंकराची, मी अशा घालतो. अरे एका कुटुंबात 4 जण 4 देवाची पूजा करतात. त्यांचे ग्रंथ निराळे, स्तोत्र निराळे, मंत्र निराळे, त्यांच्या जपमाळा निराळे, त्यांच्या प्रदक्षिणेची. अरे असं कुटुंबच नाही दुसरं. हे खरं वसुधैव कुटुंबकम आहे. द एंटायर युनिवर्स इज वन फॅमिली. हे सांगणारा आपला धर्म आहे. आपण चुकून पश्चिमेच्या दिशेनं निघालेलो आहे. आता पश्चिम पूर्वेकडे यायला लागलेले आहे. वृंदावनचं फक्त गुगलवर चित्र बघा, वृंदावन टुडे, आणि मग तुम्हाला कळेल. किती सांगेल की मी राधा आहे, मी सीमा आहे, मी सीता आहे, अशी नावं सांगतात. मी रशियातून आले, मी कोपनहेगनहून आले. हे सगळं रोज काय नाचतात, सुंदर तल्लीन झालेले असतात. आणि इट इज नॉट परफॉर्मन्स. लक्षात ठेवा, इट इज इन ट्रान्स. त्या नाचताना सुद्धा काय खरंच तुम्हाला सांगतो, तुम्ही बघा ते काय सुंदर, एवढं त्यांना अंगण द्या, सुंदर सुंदर नाचतात. आणि नाचताना कृष्णाचं एखादं गीत म्हणतात. आपल्याला लाज वाटते, पण रस्त्यावर. आणि आत्ता मी तुम्हाला सांगतो, मी बिलकुल अतिशयोक्तीने पांडुरंगाच्या समोर बसून बोलतोय. जगातल्या सगळ्या राजधानीच्या महत्त्वाच्या रस्त्यावर आत्ता हरे कृष्ण हरे रामा मंत्र सुरू आहे, नृत्य सुरू आहे, भारताची वेशभूषा सुरू आहे, वेणी घातलेली आहे, आणि प्रत्येकजण गोपी झालेले आहेत. लक्षात ठेवा, आत्ता या क्षणी 24 तास बघा तुम्ही काढून. हे एवढा प्रसार झालेला आहे. हा प्रचार नाही आहे. आम्ही कुणीही घालून गेलो नाही माळ आणि तुमच्या गळ्यात माळ घातलेली आहे, नाही. विवेकानंदांना विचारलं, तुमची भाषणं ऐकल्यानंतर मला तू हिंदू व्हावंसं वाटतं. तू कोण आहेस? कॅथलिक. बी अ गुड कॅथलिक अँड यू विल बी अ गुड हिंदू. यू नीड नॉट बी कन्व्हर्टेड. वी डू नॉट बिलीव्ह इन कन्व्हर्शन ऑफ रिलिजन. म्हणजे असा नमस्कार केला झाला, असा नमस्कार केला धर्म बदलला, असा नमस्कार केला. अरे हे शारीरिक व्यायाम आहेत ना, 1 2 3 4 PT सर शिकवतात आपल्याला.
त्याच्यावरून धर्म बदलतो. कन्व्हर्शन ऑफ युअर ब्रेन, कन्व्हर्शन ऑफ थॉट्स, आयडियाज अँड डिझायर्स, त्याच्यावर धर्म बदलतो. हे कन्व्हर्शन महत्त्वाचं आहे. हे कन्व्हर्शन हरिपाठातून ज्ञानदेवांनी शिकवलं की गेट कन्व्हर्टेड. पण हा धर्म सोडून तो धर्म, इकडे हे चांगलं आहे तिकडे ते चांगलं आहे, इकडे हे वाईट आहे तिकडे ते वाईट आहे. विचार करा ना तुम्ही. धर्म बदला म्हणजे हृदय कन्व्हर्ट करा, हृदय परिवर्तन, मत परिवर्तन, मन परिवर्तन, मेंदूच बदलून टाका, विचार बदलून टाका. त्याचं सामर्थ्य या हरिपाठात आहे. खरंच तुम्हाला सांगतो की याच्यासारखा सोपा, अत्यंत महत्त्वाचा आणि अंतिम ज्ञान सांगणारा दुसरा, आपण म्हणतो रचना, स्तोत्र नाही आहे. हरिपाठ हे स्तोत्रच आहे. 27 श्लोक आहेत. आपण 7 घेतलेत 7 दिवसांसाठी. आपल्याला 5च दिवस आहेत, अजून 2 दिवस आहेत उरलेले, आपण त्यावेळेला घेणार आहोत. आणि शेवटच्या दिवशी ज्ञानदेवांचं चरित्र आहे. कारण अजून 2 दिवसांनी त्रयोदशीला, आज एकादशी आहे, त्रयोदशीला ज्ञानदेवांची महासमाधी आहे. किती वर्ष झाली आपण बघूया ना, अगदी हिशेब काढूया. पण किती 100 वर्ष झाली हे महत्त्वाचंच नाही. संजीवन समाधी आहे. आणि शेवटी आपण वाचणार आहोत, आता आजही वाचलं सुरुवातीला, संजीवन समाधी म्हणजे हरिपाठ. संजीवन समाधी हरिपाठ. तुम्ही हरिपाठ म्हणा, तुम्ही हरिपाठ ऐका, हरिपाठ काढा तुम्ही गुगलवर. किती निरनिराळ्या लोकांनी निरनिराळ्या चालीत म्हणलेलं आहे. सकाळी उठल्यानंतर लावा, दिवा लावू नका, 5 मिनटं हरिपाठ ऐका, इतका दिवस सुंदर जाईल. वेल बिगन इज हाफ डन. तुमचे अमृताची पहाट असेल तर दिवस सोनियाचा. हे सोपं आहे ना. अमृताची पहाट म्हणजे मी अशा गोष्टीशी कनेक्ट होईन की जी माझ्यापेक्षा सुपिरियर आहे, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपण अशा मंदिरात बसलेलो आहोत की जिथे विठ्ठल म्हणजे हरी आणि हर यांचं मिलन, हनुमान आहे, हनुमान, हरी आणि हर यांचं मिलन, म्हणजे सिंथेसिस, समन्वय, संवाद, सेतू. आपण वॉल्स नाही उभारत इकडे. या प्रवचनातून कधी भिंत नाही उभारलेली. आत्तासुद्धा म्हटलं ना, तो मोहम्मद असू दे, तो आम्हाला देव सांगितला तर किती घाण वागता तुम्ही. वागणारी मंडळी घाण आहेत, सांगणारे संत एकच आहेत, हेही लक्षात ठेवा. म्हणून विचार जर केला तर इथे आपण कंपाऊंड बांधायला शिकवत नाही, वॉल्स बांधायला शिकवत नाही, तर रोड्स अँड ब्रिजेस, आपण रस्ते बांधायला शिकवतो आणि आपण रोड्स म्हणजे ब्रिज बांधायला शिकवतो. मध्ये दरी आली, नदी आली, ब्रिज बांधूया, सेतू बांधूया. सेतू बंधन म्हणजे प्रवचन, हे लक्षात ठेवा. आणि अशा वेळेला सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला आठवतो तो हनुमानच आठवतो. हनुमानाच्या चरित्रातला फक्त एक छोटासा प्रसंग बघूया, त्याच्यात त्याची बुद्धी दिसते, प्रचंड दिसते. ज्या वेळेला एकाच मिनिटाचा प्रसंग आहे, पण हनुमान किती सावध आहे. हनुमंताचा भक्त आहे मी आणि मी अत्यंत बेसावध आहे, बिलकुल नाही. हनुमंताचा भक्त सावध पाहिजे, सगळ्या बाजूनी सावध पाहिजे. आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट्सबद्दल सावध आहोत, आपण आपल्या डिपॉझिट्सबद्दल सावध आहोत, लॉकर्सबद्दल सावध आहोत. काळ जातोय पायाकडून, 24 संपत आलं, 25 साल म्हणजे 1/4 सेंचुरी संपली. आपल्याला तेच कळत नाही, आपण तिथे बेसावध आहोत. काळ जातोय, बेसावध आहोत. आणि मला जीवनात मिळवायचं आहे अगेन्स्ट टाईम, त्याला माय अफेअर्स म्हणजे कामं अगेन्स्ट टाईम, त्याला टाईम मॅनेजमेंट. आय कॅनॉट मॅनेज टाईम, टाईम इज सुपर अँड सुपिरियर. टाईमला मी काय मॅनेज करणार आहे? आय हॅव टू मॅनेज मायसेल्फ अगेन्स्ट टाईम, दॅट इज टाईम मॅनेजमेंट. आणि आपण टाईम मॅनेजमेंट करत नाही, कारण टाईम आपण लक्षातच घेत नाही. हनुमान बघा कसा सावध आहे. ज्या वेळेला सीतेचा शोध लावला, परत तो सागर ओलांडून आला आणि त्यांनी सांगितलं होतं येऊन मला रिपोर्ट दे, बाकी तू काही करू नकोस. तरी हा अर्धी लंका जाळून आला, रावणाला धमकावून आला. ते त्याला सांगितलं नव्हतं, फक्त सीता आहे की नाही बघ, ही माझी अंगठी आहे, मुद्रिका, ती सीतेला दे. हे सगळं झालं. आला परत आणि म्हणतो की आता रिपोर्ट कर. सुग्रीव म्हणतो की आता सांग तुझा रिपोर्ट काय, वृत्तांत काय आहे का, सीता लंकेत कुठे, रावण काय. तो काय करतो, इथे राम उभा आहे, रामाकडे पाठ करतो आणि नमस्कार करतो. सुग्रीव चिडतो आणि म्हणतो की लंकेत असा नमस्कार करतात, नमस्कार करताना फेस टू फेस नको का, असा नमस्कार केला तरी माझा चेहरा तुमच्याकडे पाहिजे. तो म्हणला नाही, मातृदेवो भव, माझी माता सीता तिकडे आहे ना, ती लंकेत आहे, मग तुमच्याकडे पाठ केल्याशिवाय लंकेकडे तोंड कसं होईल. ही बुद्धिमत्ता आहे. म्हणून मातृदेवो भव, मग त्यांनी तोंड बदललं, रामाला नमस्कार केला, पितृदेवो भव, सावध आहे.
त्याचे प्रेफरन्सेसचं स्केल ठरलेलं आहे. शेवटी आपण नेहमी वापरतो ते 3 शब्द वापरूया. उद्या इथून सुरुवात करूया. आज रात्री विचार करून ठरवूया, माझे प्रेफरन्सेस निरनिराळे आहेत, माझ्या प्रायोरिटीज निरनिराळे आहेत. मुख्य म्हणजे माझी व्हॅल्यूचं टेबल आहे ना ते निरा. व्हॉट इज माय टॉपमोस्ट प्रायोरिटी, व्हॉट इज माय फर्स्ट प्रेफरन्स अँड व्हॉट इज माय सुप्रीम व्हॅल्यू. सुप्रीम व्हॅल्यू मी पैशाला देतो आहे का, संसाराला देतो आहे का, माझ्या डेझिग्नेशनला, अधिकाराला देतो आहे का? विचार करा. सुप्रीम व्हॅल्यू फक्त विठ्ठलाला आणि विठ्ठलाच्या नामाला. आपण बदलून जाऊ. फर्स्ट प्रेफरन्स, घरातले सगळे लोक गेलेले आहेत, 8 तास मी घरात एकत्र आहे. व्हॉट शुड बी माय फर्स्ट प्रेफरन्स? मी पूजा करीन, नाम घेईन, उपासना करीन, डिस्टर्ब करायला कोणी नाही आहे का? कोणी नाही बघून. एरवी चॅनल्स मी बघत नाही बायको मुलांसमोर, आता बघीन ते. माय प्रेफरन्स कसले प्रेफरन्सेस आहे? माय प्रेफरन्स इज उपासना, माय टॉपमोस्ट प्रायोरिटी इज नाम, आणि सुप्रीम व्हॅल्यू नामाच्या वर काही नाही, सगळं आहे ते नामाखाली. म्हणजे आय एम प्रिपेअर टू सॅक्रिफाईस एनिथिंग ऑर एनी वन फॉर नाम. कुणाचाही त्याग करायला तयार आहे, कशाचाही त्याग करायला तयार आहे. हे निदान मनात तरी मानूया ना. मी प्रत्यक्षात करायला सांगत नाही, त्याला तयारी लागते. पण रोज उठल्यानंतर सांगितलं पाहिजे, माझा पहिली पसंती नाम आहे. माझ्या जीवनातली सगळ्यात प्राथमिकता, प्रायोरिटी, टॉपमोस्ट सर्वोच्च प्राथमिकता आणि सर्वोच्च मूल्य मी नामाला देतो. पहिली पसंती नाम, सर्वोच्च प्राथमिकता नाम आणि सर्वोच्च मूल्य नाम. हे झाल्यावर पुढे काही करायचीच गरज नाही. दिस इज द इसेन्स ऑफ हरिपाठ, दिस इज द मेसेज ऑफ हरिपाठ. हा हरिपाठाचा संदेश आहे, हा हरिपाठाचा गर्भ आहे, इसेन्स आहेत. त्या ठिकाणी ताट बसूया, डोळे मिटूया, शांत. चेहऱ्यावर प्रसन्न हास्य, रिलॅक्स. श्लोक म्हणूया आणि शांतीपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंदच ठेवायचे, हातावर हात चोळायचे. मध्ये 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास घेऊया, नंतर हात चोळूया. डीप ब्रीदिंग 3 times. नाउ रब युअर हँड्स. आता हातावर हात चोळा अँड मसाज युअर फेस. ते हात चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून विठ्ठल, रखुमाई आणि हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.